जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध दशक 17वा. प्रकृती पुरुष नाम समास 7वा. जगज्जीवन निरूपण नाम. श्रीराम समर्थ. मुळी उदक निवळ असते, नानावलीमध्ये जाते, संगदोष तैसे होते, आम्ल तीक्ष्ण कडवट. जय सद्गुरू. श्रीमत दासबोधातील दशक 17वा आहे. प्रकृती पुरुष नाम आणि त्यामध्ये असलेला समास 7वा आहे. जगज्जीवन निरूपण नाम. आणि या समासामध्ये पहिल्या 24 समर्थ सांगतात की मुळी उदक निवळ असते, नानावल्लीमध्ये जाते, संग दोष तैसे होते, आम्ल तीक्ष्ण कडवट. मुळात कसं आहे, उदक म्हणजे पाणी शुद्धच आहे, निर्मळच आहे, पण ते ज्या ज्या वेलींमध्ये जातं त्यानुसार त्याची चव बदलत जाते. त्या शुद्धतेचं रूपांतर कशात झालं आहे बघा, आम्लतेत झालं आहे, तीक्ष्णतेमध्ये झालं आहे म्हणजे तिखट, आणि कडवट पण आहे, कधी कडू पण आहे. म्हणजे विहिरीतून निघालेलं पाणी, झऱ्याचं पाणी शुद्धच आहे, पण जसं ते पुढं जातं आहे आणि वृक्षांमध्ये वल्लींमध्ये शोषून घेतलं जातं आहे, संगदोषामुळे तसं होतं आहे. समर्थांनी सांगितलं, संगदोष तैसे होते, आम्ल तीक्ष्ण कडवट. हा संगदोष म्हणजे काय हो, जसं पाण्यामुळं चव बदलत गेली तसं श्रवणामुळे मनाची वृत्ती बदलत गेली, श्रवणामुळे स्वभाव बदलत गेला, श्रवणामुळे विचार बदलत गेले. हाच संगदोष आहे. उत्तमाचा संघ आहे बरं का, अतिशय उत्तमाचा. मग समर्थांनी काय सांगितलं आपल्याला, एखादा साधा माणूस असतो, तो उत्तम लोकांच्या संगतीमध्ये राहतो, तो शांत होतो, नम्र होतो, सद्गुणी होतो. पण जेव्हा तोच व्यक्ती वाईट संगतीमध्ये जातो तेव्हा तो स्वार्थी होतो, रागीट होतो, दुर्गुणी होतो. जसं पाणी स्वतःहून कडू नव्हतंच कधी, पाणी स्वतःहून आंबट नव्हतंच कधी, पाणी स्वतःहून तिखट नव्हतंच कधी, पण कसं झालं, संगदोषामुळे झालं ना. तसंच माणूसही जन्मता वाईट नव्हताच कधी, फक्त संगतीमध्ये तो तसा घडत किंवा बिघडत गेला है ना. आम्ही बी घडलो, तुम्ही बी घडा, हे उत्तमाचं श्रवण आहे. तू कोण आहेस हे कमी महत्त्वाचं आहे, पण तू कुणाच्या संगतीमध्ये राहतोस हे जास्त महत्त्वाचं आहे. समर्थ इथं क्लिअर सांगतात या 24मध्ये. उत्तमाची संगत म्हणजे सत्संग, वाईटाची संगत म्हणजे दुर्जनांचा संघ, क्षणोक्षणी चित्तभंग, आणि आपल्या विचारांची शुद्धता जपणारा संघ पाहिजे, ते म्हणजे श्री समर्थ बैठक. बरोबर आहे का. उत्तमाचं श्रवण मिळतं आहे, त्यातून झालेली मनाची वृत्ती बदलत गेली, परिवर्तन झालं, स्वभावामध्ये परिवर्तन झालं, विचारांमध्ये परिवर्तन झालं. हे कधी झालं, श्री समर्थ बैठकीच्या कृपेने झालं. आणि श्रवणाचं पाणी कसं आहे, शुद्धच आहे, निर्मळच आहे. तुम्ही आम्ही घेतो कसं त्याच्यावरती ते अवलंबून आहे. बघा पुढं, आत्मा आत्मपणे असतो, देह संगे विकारतो, साभिमाने भरी भरतो भलतीकडे. आत्मा आपल्या शुद्ध स्वरूपामध्येच आहे, आत्मपणामध्ये आहे तो, पण कसा झाला आहे, देह संगे विकारतो. या देहाच्या संगतीमध्ये जाऊन त्याला काय झालेत, विकार जडलेले आहेत. आणि मग साभिमाने भरी भरतो, आणि मग त्याच्यामध्ये अहंकार आला आणि तो भरकटत गेला, चुकीच्या दिशेने गेला. आत्मा हा निर्विकार, निराकार, शुद्ध, शांत आणि निष्कलंक होता. पण काय झालं, देहाच्या संगतीमध्ये काय झालं, त्याला नाना सुखांचा लोभ झाला, त्याला नाना दुःखांच्या वेदना झाल्या, पण तो आत्मा मात्र साक्षी मात्रच राहिला. देहाच्या अभिमानामुळं त्याला विकार जडले आणि देहाचा अभिमान अंगी आला आणि तो कुठं गेला, भलतीकडे सरकत गेला, चुकीच्या दिशेने गेला. जेव्हा आत्मा देहाशी म्हणजे शरीराशी तादात्म्य करतो ना, तेव्हा तो मीच शरीर आहे असा भ्रम निर्माण करतो आणि इंद्रिय सुखांच्या आसक्तीमध्ये लिप्त होतो. म्हणून समर्थांनी सांगितलं, अलिप्तपणाचा निश्चयो, विदेह स्थितीचा निश्चयो. राग, लोभ, मोह, मत्सर हे विकार कुठून आले, देहातून आले. देह संगे विकार होतो. आत्मा तर शुद्ध होता, पण आत्मा कधी विकारमध्ये अडकला, जेव्हा तो देहाच्या संगतीमध्ये गेला. मग देहाभिमान आला आणि तो काय झाला, भरकटत गेला. हा अहंकार जो आहे ना, समर्थांनी दाखवला, साभिमान म्हणजे अहंकार, मीच मोठा, मीच बरोबर, माझंच काय ते सगळं खरं.
आणि मग माझंच सुख महत्त्वाचं. मग ते सुख भौतिक होतं बाबा. आणि मग इथंच काय झालं, आत्मा भलतीकडेच चुकीच्या मार्गाकडे वळाला. एखादा व्यक्ती शांत असतो, साधा असतो, त्याच्याकडे पैसा, पद, प्रतिष्ठा मिळाली की मात्र तो बदलायला लागतो की नाही. तो म्हणतो, मी आता कुणाला कमी आहे, माझ्याशिवाय कुणाचं काही चालूच शकत नाही. हा अभिमान त्याच्याकडे उभा राहिला आणि हा पतनाचा मार्ग होता. हाच तो देहाभिमान. आणि त्या देहाभिमानाला अहंकार चिकटला आणि तो अधोगतीच्या मार्गाला निघाला. आत्मा शुद्धच होता, पण मीपणामुळे तो अशुद्ध वाटू लागला. समर्थ काय सांगतात की मी देह नाही तर मी शुद्ध आत्मा आहे, हा विचार अखंड जागृत ठेवावा, अहंकार कमी ठेवावा आणि विवेकाने स्वतःला तपासावे. म्हणून बघा ना, प्रत्येक श्रवणाच्या बैठकीमध्ये मंगलाचरण आहेच, आहे की नाही. कारण समर्थांना माहिती आहे की मीच देह आहे ह्या भौतिकतेमध्ये अडकणार. अहंकार न्यासिता झाला, पुन्हा पुन्हा न्यास करायचा आहे. तो न्यास म्हणजे काय होता, त्या अहंकार जो उठून उभा राहतो ना 7 दिवस, त्याला पुन्हा पुन्हा काय करायचं आहे, खाली 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 ठेवायचं. ह्याच्याकरता न्यासिता झाला पुन्हा पुन्हा. देहाशी जर विकार जोडला गेला तर त्याला मुक्ती कशी मिळणार. जो देहाशी जोडला जातो तो विकारामध्ये अडकतो आणि जो आत्म्याशी जोडला जातो तो मुक्तीच्या मार्गावरती जातो. बरोबर आहे का. शाश्वत मार्ग आहे तो. बघा पुढे, बरी संगती सापडली, जैसी उसास गोडी आली, विषवल्ली फाफावली, घातकी प्राणी. अत्यंत उत्तम. चांगली संगत मिळाली म्हणून तर जीवनाला गोडी लागली हो. जसा ऊस गोड असतो पण विषारी वेली वाढल्या तर त्या घातक ठरतात, तसंच झालं होतं. संगत कशी होती आपली चांगली, उत्तमाची संगत म्हणजे सत्संग. जशी ऊस गोड असतो ना, जशी ऊसामध्ये गोडी असते ना, तशी संतांची संगत ही कायम गोडच असते. मनाला शांतता देणारी असते, मनाला समाधान देणारी जी सत्संगत असते, संगत असते आणि त्यातून प्रेम, जिव्हाळा निर्माण होत असतो, विचार शुद्ध होत असतात आणि जीवनामध्ये आनंद असतो. समर्थांनी इथं काय शब्द वापरला बघा ना, अतिशय उत्तमाचा शब्द आहे तो. जैसी उसास गोडी आली. कधी आली उसाला गोडी? जेव्हा संगत उत्तमाची सापडली. उत्तमाची संगत म्हणजे कशी? आत्मज्ञानाची दिशा देणारी संगती, अहंकाराला नाश करणारी संगती आणि मुक्तीकडे वाटचाल करून देणारी संगती सापडली. ती बरी संगती होती. आणि मग विषवल्ली म्हणजे कशी? वाईट संगती हो, दुर्जनांची संगती. विषारी वेली दिसायला साध्या असतात, है ना, आकर्षकही असतात कधी कधी, पण त्या आतून किती घातक असतात. तशीच वाईट संगत काय करते, मनातील आत्मज्ञान, मनातील शांतता, मनातील समाधान हळूहळू नष्ट करतात. त्या चुकीचे विचार जे आहेत ना, बघा, वाईट सवयीमध्ये बदलतात. वाईट सवयी माणसाला आयुष्यामध्ये दुःख देतात, अशांती देतात आणि शेवटी काय होतं, ह्या चुकीच्या संगतीमुळं माणूस स्वतःचा शत्रू बनतो. बघा ना, व्यवहारामधलं उदाहरण आहे. एखादा विद्यार्थी चांगल्या मित्रांमध्ये त्याची उठबस चालू असते, तो त्यांच्या संगतीमध्ये असतो, तो अभ्यास असतो, शिस्तबद्ध असतो. आणि दुसरीकडे एखादा विद्यार्थी वाईट मित्रांमध्ये मिसळला, तो व्यसनी होतो, आळशी होतो, तो शिस्तीत राहत नाही, कायम मस्तीतच राहतो. एखादा कर्मचारी असतो, तो ऑफिसमधल्या सकारात्मक लोकांमध्ये राहतो, त्याची प्रगती होते. आणि तिथंच दुसरा कर्मचारी असतो जो नकारात्मक गॉसिप करणाऱ्या लोकांमध्ये असतो, तो कसा असतो, कायम ताणतणावामध्ये असतो, अपयशी असतो. जसा संग तसा रंग, बरोबर का. समर्थांनी सांगितलंय, सत्संग शोधा. संत मंडळी, ज्ञानी मंडळी, सकारात्मक लोक यांचा सत्संग हा उत्तमाचा संघ आहे. आणि दुर्जनांचा संघ म्हणजे नकारात्मक लोक, स्वार्थी लोक. स्वतःची संगत उत्तमाचीच हो, स्वविचार हा सुद्धा उत्तमाचा आहे. मग समर्थांनी सांगितलं की उसासारखी गोडी हवी असेल तर संगत ही तशीच गोड निवडावी लागते, उत्तमाची निवडावी लागते. आम्ही सत्संग निवडला ते म्हणजे श्री समर्थ बैठक उत्तमाची लोकं आम्हाला मिळाली. अगदी समर्थांनी निवडलेली लोक आज आम्ही त्यांच्या मांडीला मांडी लावून श्रवण करतो. उत्तमाची संगत, उत्तमाची. बघा पुढं, 18 भार वनस्पती, गुण सांगावे ते किती, नाना देहाचे संगती आत्म्यास होय. या सृष्टीमध्ये अनेक असंख्य वनस्पती आहेत आणि त्या वनस्पतींमध्ये गुणधर्मांची गणना करणं अत्यंत कठीण आहे. एवढे आहेत, आहे ना. समर्थांनी 4 खाणी 4 वाणी दाखवलं ना. श्वेतज, अंडज, जारज, उद्बीज, हे उद्बीज आहे.
वनस्पती कसं असतं, उद्बीज असतं, कारण ते भूमीला छेदून वरती येतं, ते उद्बीज. मग या सृष्टीमध्ये अशा असंख्य वनस्पती आहेत, ह्यांची गुण किती म्हणून सांगावे. आणि नाना देहाच्या संगती आत्म्यास होय. आणि तसंच विविध प्रकारची हे देह आहेत, आणि या देहाच्या म्हणजे व्यक्तीच्या संगतीमुळे आत्म्यावरती किती परिणाम होतात म्हणून सांगावे. बरोबर आहे का? 18 भार वनस्पती म्हणजे विविधता दाखवली समर्थांनी. वेगळे गुण, वेगळी चव, वेगळा प्रभाव हे वनस्पतीमध्ये दाखवलं ना आल्या. ते निवळ निर्मळ पाणी जे होतं, उदक जे होतं, ते नानावल्लीमध्ये गेलं आणि काय झालं, आम्ल झालं, तीक्ष्ण झालं, कडवटसुद्धा झालं. मग त्या वनस्पती आहेत, त्या वनस्पतींमध्ये वेगवेगळे काय आहेत, गुण आहेत, वेगवेगळे काय आहेत, प्रभाव आहेत. तसंच प्रत्येक माणसाचं सुद्धा आहे. प्रत्येक माणसाचा स्वभाव वेगळा आहे, प्रत्येक माणसाचा विचार वेगळा आहे, प्रत्येक माणसाचा प्रभावसुद्धा वेगळा आहे. त्यामुळे ज्याच्या संगतीमध्ये आपण राहतो त्याचेच गुण आपल्यामध्ये उतरतात. बघा ना, आपले शिक्षक म्हणायचे, तू कसा आहेस हे तू कुठल्या मित्रांबरोबर ती बसतो उठतो ना त्याच्यावरून ठरणार आहे की तू कसा आहेस. मग इथं बघा खोल अर्थ काय आहे या ओवीचा. आत्मा स्वतः शुद्धच आहे, पण देहामध्ये आल्यामुळं माध्यम निर्माण झालं आणि त्या माध्यमामध्ये संगती आल्या आणि त्या संगतीचा परिणाम त्या ठिकाणी दिसून आला. मग संत संग मिळाला की शांतता मिळते, विवेक मिळतो, भक्ती मिळते. ज्ञानी लोकांचा संग मिळाला की ज्ञान मिळतं, समज मिळते. आणि दुर्जनांचा संग मिळाला की विकार मिळतात, दुःख मिळतं, अस्वस्थता मिळते. आत्मा कधीच रंगत नाही, पण मनावर मात्र रंग चढतो आणि त्याचा अनुभव आत्म्याला येत असतो. बघा ना, औषधी वनस्पती असतं. समर्थांनी दाखवलं उत्तमाचं उदाहरण इथं. काय दाखवलं बघा, ही ओवी परत. 18 भार वनस्पती, गुण सांगावे ते किती, नाना देहांचे संगती आत्म्यास होय. वेगवेगळ्या वनस्पती आहेत, औषधी वनस्पती आहेत, आरोग्यदायी आहेत, त्या जीवनदायिनी संजीवनी आहेत. आणि विषारी वनस्पती मात्र हानिकारक आहेत, जीव घेणे येतो. तसंच आहे. या देहांमध्ये असलेले सकारात्मक देह जे आहेत ते आम्हाला उन्नतीच्या मार्गावरती घेऊन जातील, आणि जे नकारात्मक लोक आहेत ते कायम अधःपतन करतील, अधोगतीला घेऊन जाणारी ही लोक आहेत. संगती म्हणजे जीवनाचं रसायनशास्त्र आहे. अतिशय उत्तम. प्रत्येक व्यक्तीचा प्रभाव ओळखता आला पाहिजे, आणि मग संगत निवडताना विवेकाचा वापर हा आवश्यक आहे. स्वतःही चांगली उत्तम संगत बनता येते. जगामध्ये अनंत गुण आहेत, पण तू कोणते गुण घेतोस हे तुझ्या संगतीवरती ठरतं, कारण जे आजूबाजूला आहे तेच तुझ्यामध्ये उतरणार आहे. हे रसायन आहे, ही संगत म्हणजे रसायन आहे. जे आजूबाजूला आहे तेच त्याच्यामध्ये उतरणार आहे. बघा आता पुढं, त्यामध्ये कोणी भले ते सत्संग निघाले, देहाभिमान सांडून गेले विवेके बळे. समर्थांनी विवेकाचं बळ दाखवलं की या जगामध्ये अनेक लोक आहेत, पण त्यातले काही भले म्हणजे सद्गुणी लोक आहेत ना, हे संतांच्या संगतीत राहून पुढे गेले. संत संगे निघाले म्हणजे काय झाले, उत्तम मार्गाला गेले आणि देहाभिमान सांडून गेले. नुसते निघाले नाहीत, देहाभिमान त्यांनी सोडला. कसा, विवेकाच्या बळावर. त्यांनी विवेकाच्या बळावर देहाभिमान सोडून ते निघून गेले संत संगे. बघा, कोणी भले, त्यामध्ये कोणी भले म्हणजे काय, जो खऱ्या अर्थाने साधक आहे, श्रवण करणारा व्यक्ती आहे तो भला. ज्याच्या जीवनाचा खरा अर्थ समजून घ्यायचा आहे हे ज्याला कळतं तो भला. मग संत संघ कसा आहे बघा, संत संघ ते संत संगी निघाले. संत म्हणजे कोण, ज्यांच्याकडे सत्याचा अनुभव आलेला आहे ते संत. ज्यांच्याकडे अहंकार नाही, अहंकार रहित झालेली जी मंडळी आहेत ते संत. जे आम्हाला मार्गदर्शन करतात ते संत. आणि त्या संत मंडळींच्या संगतीमध्ये राहिल्यानं मन शुद्ध होतं, विचार स्पष्ट होतात आणि आत्मज्ञानाची वाट गवसते. म्हणून संत संघ आम्हाला काय करतात, तिमिरातून तेजाकडे नेतात. अंधारातून प्रकाशाकडे नेणारा हा प्रवास म्हणजे जर काय असेल तर तो संत संघ आहे. आणि या संत संघामुळंच काय होणार आहे, देहाभिमान म्हणजे काय, विदेह स्थिती. देहाभिमान सांडून गेले म्हणजे विदेह स्थितीत गेले, विवेकाच्या बळावरती गेले. हा देहाभिमान म्हणजे काय, मीच शरीर आहे,
मीच करता आहे, हा अभिमान जेव्हा जागृत होतं तेव्हा देहाभिमान येतो. म्हणून समर्थ विचारतात ना, आपण कोण हा निश्चय हो, है ना? आपण कोण? मी शरीर, मी करता. यातून काय झालं? अहंकार वाढला, मोह वाढला आणि शेवटी काय? दुःख निर्माण झालं. म्हणून समर्थ सांगतात की विवेकाचं बळ पाहिजे. आणि विवेक म्हणजे काय? काय शाश्वत आहे, काय नश्वर आहे, यातला फरक ओळखणं म्हणजे विवेक. काय सत्य आणि काय असत्य हे ओळखण्याची जी शक्ती आहे ते म्हणजे विवेक. आणि या विवेकामुळं काय झालं? हा देह नाशवान आहे हे समजलो आणि हा आत्मा काय आहे? शाश्वत आहे याची जाणीव समर्थांनी करून दिली विवेकामुळे. आणि मग इथं काय झालं? देहाभिमान त्या विवेकाच्या बळाने गळून पडला. बघा ना, एखादा माणूस असतो, तो संतांच्या सहवासामध्ये आला की त्याचं जीवनाचा प्रवास बदलतो, त्याचा मीपणा कमी होतो, देहाभिमान कमी होतो आणि मग त्याला शांतता मिळते, समाधान मिळतं आणि जीवन स्थिर होतं. तो अहंकार करत नाही, तो स्पर्धाही करत नाही. कारण ना, त्याला कळालं आहे, त्या संत संघामुळे त्याचा विवेक जागृत झाला आणि विवेकातून काय झालं? त्याचा अहंकार नष्ट झाला, देहाभिमान नष्ट झाला. संत, ज्ञानी, सकारात्मक लोकांची संगती ही उत्तमाचीच असते, कारण ती मीपणा कमी करते, अहंकार कमी करते आणि ते विवेकाने स्वतःला तपासायला भाग पाडते. हा जो संत संग मार्ग आहे ना, हा विवेकाची साधनं आहे आणि देहाभिमानाचा त्याग करणे म्हणजे मुक्तीच की हो. या एकदा का देहाचा अभिमान जर आम्ही त्यागला तर त्याच ठिकाणी मुक्ती आहे. उदकाचा नाशच होतो, आत्मा विवेके निघतो, ऐसा आहे प्रत्यय तो विवेके पहा. मग इथं काय सांगितलं समर्थांनी? पहिलं उदक दाखवलं निर्मळ, आता सांगितलं की उदकच नष्ट झालं. मग पाण्याचा म्हणजे उदकाचा शेवटी नाशच होतो. मग तो नाश कसा होतो बरं? पाणी आटून जातं, पाण्याची वाफ होते, पाणी त्याचं रूप बदलतं, पाण्याचा बर्फ झाला, पाण्याचं रूप बदललं, पाण्याची वाफ होऊन बाष्पीभवन होऊन ते निघून गेलं, पाणी आटून गेलं. उदकाचा नाश होतो, आत्मा विवेके निघतो, पण आत्म्याच्या साह्याने काय होतं? या बंधनातून मुक्त होता येतं. हा अनुभव प्रत्यय आहे आणि यासाठी विवेकानं पाहावं लागतं, विवेकानंच पाहावं लागतं. बघा ना, हे शरीर आणि संसार हे नाशवंत आहे, बदलणारं आहे आणि तात्पुरतं आहे. म्हणजे जे दिसतं ते नाश पावतंच, कारण जे दृश्य स्वरूपामध्ये आहे ते नाशवंत आहे. मग आत्मा विवेके निघतो. आत्मा म्हणजे कसं? तो नाश पावत नाही, आत्मा शाश्वत आहे, पण तो देह, मन आणि मोह यांच्यामध्ये अडकलेला वाटतो. मग विवेक म्हणजे एकदा का ज्ञान आलं की कळतं, अरे मी तर देह नाहीच आहे, हे समजलं. मग ह्या देहाच्या बंधनातून मुक्ती मिळाली आणि मग विवेक हाच आत्म्याला मुक्तीच्या मार्गावरती नेणारा दरवाजा आहे. मग प्रत्यय आहे म्हणजे काय आहे? प्रत्यय हो फक्त ऐकायच्या गोष्टी नाही आहेत, ह्या स्वानुभवाने शोधायच्या गोष्टी आहेत, स्वानुभवाने अनुभव घ्यायच्या गोष्टी आहेत. आणि तो अनुभव काय आहे? फक्त पुस्तकातून येणार नाही, तो इतरांकडूनही येणार नाही, तो अनुभवाने येणारा, विवेकाने येणारा, आत्मचिंतनाने येणारा अनुभूतीचा भाग आहे. आपण रोज पाहतो आपलं शरीर बदलत चाललं, बरोबर? आपण लहानपण होतो, लहानपणी आपलं वजन कमी होतं, उंची कमी होते, बुद्धी पण कमी होते, नेणीवी होते. तारुण्य आलं, शरीर वाढलं, उत्साह आला, बरोबर का? मग त्यानुसार काय झालं? शरीरामध्ये असलेले विचार करण्याची क्षमता, शरीर कुडी वाढे, कुबुद्धी वाढे, हे पाहिलं आपण. मग वृद्धत्व आलं आणि नाश पावला. पण मी आहे ही जाणीव मात्र कायम होती ना, अगदी लहानपणापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत ही जाणीव अखंड होती. आणि हा जो आहे ना, हा जो जाणीवेचा भाग आहे की मी आहे, हाच आत्म्याचा संकेत आहे, हे आम्हाला कळायला पाहिजे. जे नाश पावतं ते खोटं होतं आणि जे शाश्वत आहे तेच खरं आहे, आणि ते म्हणजे आत्मा. नाशवान गोष्टींवरती आसक्ती कमी करणे, आत्मस्वरूप ओळखण्यासाठी विवेक जागृत ठेवणे आणि प्रत्यक्ष अनुभूती घेणे, प्रचिती घेणे, केवळ श्रवणावरती थांबू नये, हाच या समर्थांनी या ओवीमध्ये तुम्हाला आम्हाला दिलेले शिकवणीचा भाग आहे. बघा ना, उदक म्हणजे समर्थांनी काय दाखवलं? हा संसार नष्टच होणार आहे, पण आत्म्याने विवेकाच्या मार्गाने मुक्तच झालं पाहिजे.
हे जाणणं म्हणजे खऱ्या ज्ञानाची सुरुवात आहे, बरोबर का? बघा, ज्यास स्वहितची करणे त्यास किती म्हणून सांगणे, हे ज्याचे त्याने समजणे सकळ काही. जय सद्गुरू. अत्यंत उत्तमाची ओवी आहे. ज्यास स्वहितची करणे, स्वहित करायचं. आम्हाला बैठकीमध्ये समर्थांनी घेतलंय कशासाठी? स्वहित करण्यासाठी, भलं करण्यासाठी, कल्याण करण्यासाठी. मग काय करायचं? त्याला किती सांगायचं? किती म्हणून सांगावे? कारण शेवटी प्रत्येकाने स्वतःचं सर्व काही समजून घ्यायचं. हे ज्याचे त्याने समजणे सकळ काही. किती म्हणून सांगायचं? किती म्हणून सांगायचं? स्वहित म्हणजे काय? स्वहित करायला समर्थांनी किती म्हणून सांगितलं? बघा, त्याच्या आधी स्वहित म्हणजे काय? आत्मकल्याण, योग्य मार्गाची निवड आणि स्वतःची उन्नती करणे म्हणजे स्वहित करणे. सद्गुरू सांगतात, शास्त्र सांगतं, संत मंडळी सांगतात की ते मार्गसुद्धा दाखवतात, मार्गदर्शन करून देतात. पण त्या मार्गावरती कोणाला चालायचं आहे? आपल्यालाच चालायचं आहे. मग समर्थ म्हणतात ना की एवढं सगळं स्वहित करण्यासाठी किती म्हणून सांगावं? कितीही सांगितलं तरी जो तयार आहे त्याला ते लगेच समजतं, आणि किती वेळा सांगितलं तरी जो तयार नाही त्याला 1000 वेळा सांगूनसुद्धा काही उपयोगाचं नाही. बरोबर आहे का? म्हणून ज्ञान हे केवळ श्रवणात नाही तर ते स्वीकारण्यात आहे. आम्ही 8-8, 10-10 वर्ष बैठकीला बसलो खरे, श्रवण केलं खरं, पण स्वीकारलं किती? हे ज्याचे त्याने समजून घ्यायचे. ओवीच उत्तमाची. सिंहावलोकन करणारी ओवी आहे. ज्यास स्वहितची करणे त्यास किती म्हणून सांगणे, हे ज्याचे त्याने समजणे सकळ काही. ज्याला स्वहित करायचं आहे, आत्मकल्याण करायचं आहे, स्वतःची उन्नती करायची आहे, त्याला किती म्हणून सांगायचं? आता त्याने स्वतःहून समजून घेणं सगळं काही आणि निघून जायचं. बरोबर आहे का? नुसताच बैठकीला आला, बसला, 2.5 तास श्रवण केलं, पण त्याने स्वीकारलं काहीच नाही, तर त्याचं स्वहित होणार आहे का? मग समर्थ म्हणतात किती म्हणून मंगलाचरण सांगायचं? मंगलाचरणामध्ये किती वेळा भाग सोडवायचा? प्रत्येकाचा प्रवास वेगवेगळा आहे, प्रत्येकाची परिस्थिती, आत्मस्थिती वेगवेगळी आहे. हे ज्याचं त्याने समजून घ्यायचं आहे. अनुभव वैयक्तिक आहे. आम्हाला आलेली प्रचितीसुद्धा काय आहे? वैयक्तिक आहे. आणि आम्हाला समर्थ काय मार्गदर्शनच करतात, पण मार्गावरती चालायचं आपल्यालाच आहे. दुसरा कुणीतरी आपल्यासाठी तिथे चालणार नाही. जागं व्हायचं आहे स्वतः. दुसऱ्याला जागं करून काय उपयोग आहे? स्वतः जागं व्हावं लागेल आणि मार्गक्रमण हे करावंच लागेल. समर्थ सांगतात, एखाद्याला सांगितलं आरोग्य सांभाळ, व्यसनं सोडा, वाईट सवयी सोडा, पण तो ऐकत नाही. मग काय होणार? शेवटी त्रास त्यालाच भोगावा लागणार आहे, दुसऱ्याला भोगावं लागणार आहे का? आणि एखादा लगेच समर्थांनी सांगितलं भाग सुटला की लगेच समजून जातो, ते स्वीकारतो, त्याचं जीवन सुधारतं. फरक कुठे होता दोघांमध्ये? समजून घेण्यामध्ये आणि स्वीकारण्याची तयारी ह्याच्यामध्ये फरक होता. स्वतःचं स्वहित करणं, स्वतःचं भलं करणं, ह्यासाठी ते सगळं काही स्वतःलाच करावं लागतं. त्या ठिकाणी दुसरा कुणीही येणार नाही. बघा ना, ऐकलेल्या गोष्टींवरती विचार करणे, योग्य ते स्वतः स्वीकारणे आणि अयोग्य ते जाणून त्यागणे, स्वतःच्या जीवनाची जबाबदारी स्वतः घेणे. समर्थ मार्ग दाखवत आहेत, समर्थ मार्गदर्शन करून देत आहेत, पण त्या मार्गावरती मात्र चालण्यासाठी आपलीच पावलं पडली पाहिजेत. मग तो मार्ग कसाही असला तरी आपल्यालाच मार्गक्रमण करायचं आहे सद्गुरूंनी दाखवलेल्या मार्गावरती. बघा पुढं, आपला आपण करी कुडावा, तो आपला मित्र जाणावा, आपला नाश करी तो समजावा, वैरी ऐसा. जो स्वतःच कल्याण करतो, उन्नती करून घेतो, तोच आपला खरा मित्र. आणि जो स्वतः नाश करून टाकतो, तोच स्वतःचा शत्रू असतो. इथं समर्थांनी शब्द दिलाय कुडावा, है ना? आपला आपणच करी कुडावा. कुडावा म्हणजे काय? स्वतःचं भलं करणं, स्वतःला योग्य मार्गावरती नेणं. आणि नाश म्हणजे काय? नाश म्हणजे काय? जो आपला नाश करी तो कसा आहे? चुकीच्या मार्गावरती नेणारा, विकार देणारा, अहंकार देणारा आणि मोहात अडकवणारा. बाहेरचा शत्रू इतका घातक नसतो जितका आपला एखादा चुकीचा विचार, आपली एखादी चुकीची वाईट आणि आपलं अज्ञान घातक असतं ना, त्याच्या एवढं घातक या जगात काहीच नाही. बाहेरचे शत्रू परवडले,
पण आपली एखादी वाईट सवय, आपलं अज्ञान, आपली चुकीची सवय ही आपल्याला नष्ट करू शकते. बाहेर बघा ना, चांगले निर्णय घेतले ते मित्र आणि वाईट निर्णय घेतले आपणच, बरं का. आपणच आपले चांगले निर्णय घेतले तर आपणच आपले मित्र होतो आणि आपणच जर वाईट निर्णय घेतले तर आपणच आपले शत्रूसुद्धा होतो. म्हणून जीवनाचं नियंत्रण अंतिमतः आपल्याच हातामध्ये आहे. एक माणूस वेळेचं पालन करतो, अभ्यास करतो, डेफिनेट आहे की तो काय होणार आहे, यशस्वी होणार आहे, सक्सेस मिळणार आहे. दुसरा काय करतो, आळस करतो, टाळाटाळ करतो, वाईट सवयींमध्ये गुंतलेला असतो, त्याला नक्कीच अपयश येणार आहे. या दोघांमध्ये फरक काय होता? स्वीकार, स्वतःची कृती. चांगले निर्णय घेतले, स्वतःचा मित्र झाला, यशस्वी झाला. वाईट निर्णय घेतले, स्वतःचा शत्रू झाला, अधोगतीला गेला, अपयशी झाला. तू स्वतः उचलतोस किंवा स्वतःलाच खाली खेचतोस, हे दोन्ही कामं तू स्वतःच करतो. बघा, स्वतःचे विचार आणि कृती ह्या आम्ही तपासल्याच पाहिजेत. हे सिंहावलोकन झालंच पाहिजे. चांगल्या उत्तमाच्या सवयी आम्हाला आजही टिकून आहेत का, याच्यासाठीच मंगलाचरण आहे. वाईट सवयींवरती नियंत्रण प्राप्त झालं आहे का, याच्यासाठीच मंगलाचरण आहे. शेवटी स्वतःला घडवणारा तूच आहेस स्वतःचा. उत्तमाचे निर्णय घेतले, स्वतःचा मित्र आहे आणि स्वतःला बिघडवणाराही तूच आहेस. वाईट निर्णय घेतले, स्वतःचा शत्रू म्हणून तूच आहेस, बाकी कुणी नाही आहे. म्हणून समर्थांचे स्वहित करावे है ना. स्वहित, स्वतःचं हित, स्वतःची उन्नती, आपले आपण अनहित करावे. त्यास आडवे कोण निघावे, एकांती जाऊन जीवे मारी आपणासी. जो स्वतःचं स्वतः अहित करतो, वाईट करतो, त्याला थांबवायला कोण येणार आहे? तो एकांतात जाऊन स्वतःचा नाश करून टाकेल एका दिवशी. अनहित म्हणजे काय हो? स्वतःचं नुकसान, चुकीच्या मार्गावरती जाणं, वाईट सवयी, आत्मकल्याणापासून दूर जाणं, बरोबर? हे सगळं काय आहे? अनहित आहे. जेव्हा माणूस अज्ञानामध्ये राहतो, चुकीचे निर्णय घेतो आणि वाईट सवयींना, वाईट व्यसनांना बळी पडतो, तेव्हा तो हळूहळू स्वतःचाच नाश करत असतो. आणि महत्त्वाचं म्हणजे त्याला कोणताही बाहेरची शक्ती त्याला थांबवू शकत नाही. बाहेरची शक्ती म्हणजे समर्थांनी दाखवलं, त्यास आडवे कोणी निघावे, त्याला कोणी अडवत नाही, त्याला कोणी थांबवत नाही. एकांती जाऊन जीवे मारी आपणासी. आणि मग इथं जे मरण आहे ना, ते शरीराने नष्ट होऊन मरणे नाही, तर आत्मिक, मानसिक आणि नैतिक पतन म्हणजे मरण आहे. बघा ना, नकारात्मक विचारांमध्ये अडकला, व्यसनात बुडाला आणि चुकीच्या मार्गावरती गेला. यातून तो मानसिकरित्या, आत्मिकरित्या आणि नैतिकरित्या मेलेला आहे. काम क्रोधे लिथाडीला तो कैसा म्हणावाला, अमृत सेवित्याच पावाला. मृत्यू राहो, तिथला जो मृत्यू आहे ना, तो हाच आहे. कामाने आणि क्रोधाने तो एवढा खचून गेला की तो मेला. त्याच्यामध्ये कुठल्याही नैतिक मूल्य राहिलेली नाही, त्याची आत्मस्थिती राहिलेली नाही. तो मेला. तसंच झालं. जो नकारात्मक विचारांमध्ये अडकून पडला, व्यसनामध्ये बुडालेला आहे, चुकीच्या मार्गावरती आहे, तो मेलेलाच आहे. हे सगळं माणूस काय करतो? एकांतामध्ये असतो तेव्हा करतो. म्हणून स्वतःच्या मनातच हे सगळं तो करत असतो. एखादा माणूस सतत नकारात्मक विचार करतो आणि स्वतःवरती विश्वास नाही ठेवत, तो लोकांचा ऐकतो, श्रीमतापेक्षा तो लोकमतामध्ये अडकतो का नाही, तो बुडलेलाच आहे. चुकीच्या लोकांमध्ये जो राहतो, चुकीच्या संगतीमध्ये जो राहतो, तो कायम बुडलेला आहे. ज्याचा आत्मविश्वास कमी आहे, जीवनामध्ये अपयश त्याला आहेच, मानसिक ताणतणाव आहेच. आणि मग हे सगळं झालं की काय करतो? तो स्वतःला काहीतरी करून घेतो आणि मरून जातो. मग स्वतःचं अहित करणाऱ्याला समर्थ म्हणतात, कुणीही वाचवू शकत नाही. स्वतःच्या विचारांवरती लक्ष ठेवलं पाहिजे, चुकीच्या सवयी ओळखल्या पाहिजेत आणि वेळीच थांबता आलं पाहिजे. आत्मसाक्षात्कार करून आत्मजागरूकता वाढवली पाहिजे. बाहेरचा शत्रू धोकादायक नाही आहे, पण आतले शत्रू अज्ञान. म्हणून समर्थ म्हणतात ना, अज्ञान मूल हरणम. वाईट विचार हे सर्व घातक आहे. सर्वात जास्त घातक जर काय असेल तर ते बाहेरचे शत्रू नाहीत, या आतले घातक आहेत. बघा आता पुढं, जो आपला आपण घातकी, तो आत्महतारा पातकी, या कारणे विवेकी धन्य साधू.
जो स्वतःचा घात करतो, नाश करतो, तो आत्महत्यारा आणि पापी आहे. म्हणूनच विवेकी आणि साधू हे धन्य आहेत. या कारणे विवेकी धन्य साधू. हे घातकी कोण आहे तो? स्वतःचं नुकसान करणारे, चुकीच्या मार्गावरती जाणारे, व्यसनं करणारे, आत्मकल्याणाकडे दुर्लक्ष करणारे, हे सगळे घातकी आहेत. मग आत्महत्यारा म्हणजे काय? इथं जी आत्महत्या दाखवली ना, ती शरीराची नाही. शरीर नष्ट झालं म्हणजे आत्महत्या नाही. लटकून घेतलं, फास घेतला, इंड्रेल पेलं म्हणजे आत्महत्या नाही. आध्यात्मिक पतन दाखवलं आहे. हे आध्यात्मिक पतन म्हणजे तिथं झालेली आत्महत्या. जेव्हा माणूस कायमच अज्ञानामध्ये राहतो, विवेक बिलकुल वापरत नाही आणि विकारांमध्ये अडकतो, तेव्हा त्याची हत्या झालेली आहे. तेव्हा तो स्वतःच्या आत्मस्वरूपाला विसरतो ना, तेव्हा ते आत्महत्याच झाल्यासारखं आहे. आत्महत्येसारखंच पाप आहे ते. मग विवेक आणि साधू हे कसे धन्य आहेत बघा. जे विवेकी आहेत म्हणजे सत्य आणि असत्य ओळखणारे, योग्य निर्णय घेणारे, हे सगळे विवेकी. आणि साधू म्हणजे कोण? अहंकार रहित, आत्मज्ञानाच्या मार्गावरती चालणारे ते सर्व साधू. आणि हे लोक कसे आहेत? स्वतःचा ते घात कधीच करत नाहीत. उलट त्या आत्म्याला उन्नत करतात, उन्नतीच्या मार्गावरती नेतात. ते विवेकी धन्य साधू. मग तेच खरे धन्य म्हणजे भाग्यवान आहेत. मग इथं 2 प्रकारची लोकं समर्थांनी दाखवली. व्यसनं करणारी, आळस करणारी, चुकीचे निर्णय घेणारी, हे स्वतःचा नाश करून जातात. लोखंड स्वतःला संपवतो, लोखंडाला संपवायला कोणी येत नाही. ते गंजून जातं. ते गंजणं म्हणजे ती व्यसनं आहेत. ते गंजणं म्हणजे ते आळस आहे. ते गंजणं म्हणजे चुकीचे निर्णय आहेत. जेव्हा शिस्त येते, ज्ञान येते, साधना येते ना, तेव्हा उन्नती होतेच होते. पहिला घातकी आहे, दुसरा विवेकी आहे. आम्ही पाहिलं पाहिजे की आपल्याला कुठली संगत उत्तमाची आहे. बघा, स्वतःचं नुकसान करणं म्हणजे सर्वात मोठं पाप आहे, आत्महत्येसारखं पाप आहे. विवेक जागृत ठेवला पाहिजे, चुकीच्या मार्गापासून दूर राहिलं पाहिजे आणि कल्याणाला प्राधान्य दिलं पाहिजे. समर्थ सांगतात, जो स्वतःला हरवतो तो पापी आणि जो स्वतःला ओळखतो तो धन्य आहे, धन्य. बघा आता पुढं, पुण्यवंता सत्संगती, पापिष्ट आत्मसंगती, गती आणि अवगती संगती योग आहे. पुण्यवान लोकांना सत्संग म्हणजे चांगली संगत मिळते. पापी लोकांना असत्संग म्हणजे वाईट संगत मिळते. आणि जीवनाची उन्नती किंवा अधोगती ही कशावरती आहे? संगतीच्या योगावरती आहे. संगतीमुळेच ठरणार आहे. इथं पुण्यवंत कोण आहे? तो ज्याचं मन शुद्ध आहे तो पुण्यवंत. ज्याला चांगल्या गोष्टींची ओढ लागलेली आहे तो पुण्यवंत. अशा लोकांना आपोआप सत्संग मिळतो, ज्ञानी व्यक्तींची गाठभेट होते आणि सकारात्मक वातावरणसुद्धा मिळतं. यामुळे त्याला आत्मज्ञान, शांतता आणि उन्नती सगळं मिळून जातं. आणि पापी आणि असत्संग कसे आहेत? पापिष्ट म्हणजे कोण? अज्ञानी, वाईट प्रवृत्ती असलेला म्हणजे पापिष्ट. आणि अशा लोकांना कायमच दुर्जनांचा संघ आवडत असतो आणि नकारात्मक वातावरण आवडत असतं. यातून त्यांना काय मिळतं? दुःख, भ्रम आणि अधोगती, अधपतन. गती आणि अवगती समर्थांनी 2 दाखवल्या. गती म्हणजे प्रगती, उन्नती, आत्मकल्याण. अवगती म्हणजे पतन, दुःख, अधपतन. आणि यामागचं एकच कारण आहे, संगती योग. संगती योग, असोसिएशन इफेक्ट इंग्लिशमध्ये. संगती योग. एक युवक आहे, तो चांगल्या मार्गदर्शनामध्ये आहे. त्याला करिअर काय करायचं, ग्रॅज्युएशन झाल्यावर काय करायचं, कुठे इंटरव्ह्यू द्यायचा, कुठली स्पर्धा परीक्षा द्यायची आहे त्याला कळतं. त्या करिअरमध्ये शिस्त असते आणि शेवटी तो यशस्वी होतोच होतो. दुसरा मित्र म्हणजे कसा आहे? व्यसनं करतोय, दिशाभूल झालेला आहे, कुठलीही शिस्त नाही आहे, करिअरबद्दल फोकस नाही आहे. मग दोघांचं भविष्य वेगवेगळं झालं. कशामुळं? संगतीमुळं. संगत उत्तमाची पाहिजे. काय शब्द वापरला समर्थांनी? संगती योग, असोसिएशन इफेक्ट. किती मोठा आहे बघा. तुझं भविष्य तुझ्या संगतीमध्ये लपलेलं आहे. संत संग शोधा, सद्गुरूंना शोधा, सकारात्मक लोकांना शोधा, म्हणजे सापडेल. असत्संग हा टाळताच आला पाहिजे, ते त्यागलंच पाहिजे. नकारात्मक संगत, दुर्जनांचा संघ हे त्यागलंच पाहिजे आणि स्वतःची वृत्तीसुद्धा शुद्ध ठेवता आली पाहिजे. म्हणून समर्थ काय सांगतात? सत्संग उचलतो आणि असत्संग रसात तळाला नेऊन पाडतो. निर्णय तुमचा आहे, काय स्वीकारायचं. बघा आता पुढं, उत्तम संगती धरावी, आपली आपण चिंता करावी,
अंतरी बरी विवरावी बुद्धी जाण त्याची. उत्तम संगत धरावी, चांगली संगती धरावी, स्वतःचं भलं म्हणजे आत्मकल्याण विचारावं, विवरावं आणि मनात योग्य विचार करून ज्ञानी माणसासारखी बुद्धी वापरावी. इथे समर्थ सांगतात की उत्तमाची संगत ही पाहिजेच. जीवनाचा पाया आहे हो, संगती म्हणजे जीवनाचा पाया. संत ज्ञानी सकारात्मक लोक यांच्याकडे राहिलं की विचार शुद्ध होणारच आहे, मन स्थिर होणारच आहे. समर्थांच्या चरणी राहिलं, समर्थांची उपासना केली, समर्थांच्या बैठकीला आलं की योग्य दिशा मिळणारच आहे, भाग सुटणारच आहे. आपण आपली चिंता करावी. चिंता म्हणजे काय हो? समर्थांना काय अभिप्रेत आहे? चिंता म्हणजे काळजी नाही हो, तुम्ही आम्ही करतो ती काळजी नाही. आत्मचिंतन, स्वतःचा विचार म्हणजे चिंता. मग प्रश्न विचारावेत. समर्थांना आपण प्रश्न विचारले पाहिजे. मी योग्य मार्गावरती आहे काय? माझे आचरण शुद्ध आहे काय? माझे विचार शुद्ध आहेत काय? मी मंगलाचरणामध्ये आहेत काय? कारण आपल्या जीवनाची जबाबदारी आपल्याकडेच आहे. आणि मग बरी अंतरी विवरावी म्हणजे तुम्ही आम्ही आत्मनिवेदनाच्या माध्यमातूनच हे प्रश्न विचारले पाहिजेत. खोलवर विचार केला पाहिजे, आत्मपरीक्षण केलं पाहिजे. फक्त बाहेरच नाही तर मनातली दोषसुद्धा आपल्याला ओळखता आला पाहिजेत आणि त्या दोषांवरती कामही करता आलं पाहिजे. बघा, बुद्धी जाण त्याची. ज्ञानी माणसांची बुद्धी कशी असते? शांत, विवेकी आणि निर्णयक्षम जी बुद्धी असते ती ज्ञानी माणसाची जाण त्याची बुद्धी असते. अशी बुद्धी विकसित करावी. आणि कसं? भावनिक होऊन निर्णय घेऊ नये, तर निर्णय हा विवेकाने घ्यावा. त्यामुळं समर्थ काय सांगतात? बुद्धी शब्द खूप छान वापरला आहे. बुद्धी जाण त्याची. जाणता जो असतो ना तो बुद्धीनेच विवेकानेच निर्णय घेतो, भावनेच्या भरात कधी कुठलाही निर्णय घेत नाही. एक व्यक्ती आहे जो चांगल्या लोकांमध्ये राहतो, रोज स्वतःचा विचार करतो आणि स्वतःच्या चुका सुधारतो. परिणाम बघा त्याचे, तो प्रगतीच्या मार्गावरती आहे, तो समाधानी आहे आणि तो स्थिर आहे की नाही? म्हणजे सत्संग अधिक आत्मचिंतन अधिक विवेक हे सगळे 3 गुण एकत्र आले की यशस्वी आणि शांत जीवन त्याला प्राप्त होणार आहे. म्हणून तुम्ही आम्ही काय केलं पाहिजे? चांगली संगत निवडली पाहिजे आणि रोज स्वतःचा आढावा घेतलाच पाहिजे. रोजच्या रोज निर्णय विवेकानेच घेतले पाहिजेत, भावनिक होऊन नाही. बाहेरची संगती दिशा देते आणि आतली बुद्धी मार्ग दाखवते. बरोबर का? बघा आता पुढं. इहलोक आणि परलोक जाणता तो सुखदायक, नेणे त्याकरिता अविवेक प्राप्त होतो. जो जाणता आहे, ज्ञानी आहे, त्याला इहलोक म्हणजे इथला पृथ्वीवर तुम्ही आम्ही जगतोय ना भौतिक या जगामध्ये, आणि परलोक म्हणजे मरणानंतर, या दोन्ही ठिकाणी त्याला सुखच आहे. कुणाला? जाण त्याला. पण जो नियंता आहे, जो अज्ञानी आहे, ज्याला अविवेकाने पछाडलेला आहे, जो चुकीच्या समजुतीमध्ये आहे, त्याला दुःखच भोगायला लागतं. समर्थांनी इथं 2 लोक दाखवली बघा. इहलोक आत्ताचं जीवन, दैनंदिन व्यवहार म्हणजे इहलोक. परलोक म्हणजे मृत्यूनंतरची अवस्था, आत्म्याचा पुढील प्रवास म्हणजे परलोक. मग इथं जाणता आणि ज्ञानता 2 दाखवलेत. बघा, आज उत्तमाचं श्रवण आहे. जाणता छत्रपती शिवाजी महाराज जाणते राजे, जाणता राजा. बघा, छत्रपती शिवाजी महाराजांकडे विवेक, आत्मस्वरूपाची ओळख, सत्य असत्य कुठली मोहीम कशी आखायची, कशी त्याला त्या ठिकाणी स्वरूप द्यायचं, किती मोठं जाणते पण त्यांच्याकडे होतं. बघा बरं, किती मोठं. मग त्याचा परिणाम काय झाला? त्यांच्या प्रत्येक मोहिमा कशा झाल्या? यशस्वी झाल्या. असे ते जाणते लोक. आणि नेते कशात? बघा, कुठलाही विचार न करता वागणारे, मोहामध्ये अडकलेले, अहंकारामध्ये अडकलेले, संसारामध्ये अडकलेले, भौतिकतेमध्ये ऐहिक सुखात अडकलेले लोक म्हणजे नेते. सत्याची ओळख नाहीच. मग परिणाम झाला. याचा परिणाम काय झाला? इहलोकात त्याला गोंधळ मिळाला, ताण मिळाला, दुःख मिळालं आणि परलोकामध्ये त्याची अधोगती झाली. यालाच अविवेक म्हटलं जातं. मग बघा, 2 व्यक्ती आहेत. एक विवेकी आहे, शांत, निर्णयक्षम आणि समाधानी. दुसरा अविवेकी आहे, गोंधळलेला, तणावग्रस्त आणि अस्थिर. फरक कशाचा होता? फरक ज्ञान आणि अज्ञान, जाणता आणि नेणता. समर्थ सांगता की ज्ञान कायमच सुख देतं. जो ज्ञानी आहे तो कायम सुखी आहे आणि जो अज्ञानामध्ये आहे तो दुःखीच आहे. आणि दोन्ही जगात, इहलोक आणि परलोक, इथं नाही तिथं पण.
तिथं नाही इथं पण, दोन्ही इहलोक आणि परलोकामध्ये जो ज्ञानी आहे तो सुखीच आहे आणि जो अज्ञानी आहे तो दुःखीच आहे. म्हणून समर्थ सांगतात विवेक वाढवलं पाहिजे आणि योग्य ज्ञान मिळवलं पाहिजे, स्वीकारलं पाहिजे आणि निर्णय जे आहेत ते विवेकपूर्वच घेतले पाहिजेत. जाणता असला तर तो दोन्ही जग जिंकतो आणि नेणता असला तर तो दोन्ही गमावून टाकतो. बघा आता जाणता समर्थ अजून सांगतात, जाणता देवाचा अंश, नेणता म्हणजे तो राक्षस, यामध्ये जे विशेष ते जाणून घ्यावे. अतिशय सुंदर उभी आहे. जाणता तो देवाचा अंश आहे ना. छत्रपती शिवाजी महाराज जाणता राजा हे देवाचेच अंश होते. तुमचे आमचे दैवत जर कोणी असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराजच आहेत, देवाचा अंश आहे. नेणता म्हणजे तो राक्षस आणि नेणते कसे आहेत, त्याच्या बरोबर अपोजिट साईड देवाच्या विरुद्ध कोण, राक्षस दानव आहेत ते. यामध्ये जे विशेष ते जाणून घ्यावं आणि मग हे जाणत्यामध्ये आणि नेणत्यामध्ये काय विशेष आहे हे समजून घेण्यासाठी सुद्धा परत काय पाहिजे, जाणीवच पाहिजे. जाणून घ्यावे आणि ज्याच्याकडे जाणीव आहे तो जाणता आणि ज्याच्याकडे जाणीव नाही तो नेणता. बघा आता जो जाणता आहे, ज्ञानी आहे, तो देवाचा अंश आहे आणि जो अज्ञानी आहे, नेणता आहे, तो राक्षसासारखा आहे. आणि या दोघांमधला फरक आम्ही समजून घेतला पाहिजे. जाणता म्हणजे देवाचा अंश, जाणता म्हणजे ज्याला आत्मज्ञान आहे, ज्याच्याकडे विवेक जागृत आहे, ज्याच्या मनामध्ये शांतता आहे, करुणा आहे, सत्य आहे, तो जाणता. आणि असा माणूस अहंकार रहित असतो, प्रेमळ असतो आणि सर्वांच्या भल्याचा विचार करणारा असतो. म्हणूनच तो देवाचा अंश आहे. दैवी गुणांनी युक्त म्हणलंय समर्थांनी त्याला. देवाचा अंश म्हणजे त्याच्यावरती दैवी वरद हस्तय. आणि नेणता म्हणजे राक्षस. नेणता म्हणजे कसा, अज्ञानामध्ये बुडालेला, विषय वासनेमध्ये लिप्त झालेला, विवेक नसलेला, स्वार्थी, रागट, लोभी, मत्सराने भरलेला, तो नेणता. असा माणूस कसा असतो, स्वतःचा आणि इतरांचंही नुकसान करतो आणि चुकीच्या मार्गावरती चालला जातो. म्हणूनच तो राक्षसासारखा, तो जो नेणता आहे ना, तो राक्षसासारखा असुरी वृत्तीचा दाखवला. यामध्ये जे विशेष, मग याच्यामध्ये काय फरक आहे, बाह्य रूपाने दोन्ही माणसंच दिसतात किंवा मग फरक आतला आहे, समजून घेतला पाहिजे. जो जाणता आहे, जो देवस्वरूप आहे, तो विवेकी आहे, शांत आहे, प्रेमळ आहे आणि आत्मज्ञानी आहे. आणि जो नेणता आहे, जो राक्षसाच्या स्वरूपाचा आहे, तो अविवेकी, अशांत, द्वेषी आणि अज्ञानामध्ये असलेला. हा फरक ओळखणं या ओवीचा उद्देशच आहे. समर्थांनी सांगितलं हा फरक आम्ही ओळखलाच पाहिजे. एक व्यक्ती आहे शांत, समजूतदार आणि इतरांना मदत करणारा, तो देवासमान आहे. देव माणूस, तुमच्यासारखा माणूस नाही. आणि दुसरं असते बघा, रागीट असते, खवचट असते, स्वार्थी असते, इतरांना त्रास देते, त्याला म्हणजे लय मोठा राखीस. दोन्ही माणसंच आहेत, पण वृत्ती वेगवेगळी आहे. माणूस कसा आहे हे त्याच्या ज्ञानाने ठरतं, रूपाने ठरत नाही. जाणता किंवा नेणता कसा ओळखायचा. मग समर्थांनी सांगितले विवेक आणि ज्ञान वाढवलं पाहिजे. दैवी गुणांचा विकास आम्ही दैनंदिन जीवनामध्ये केला पाहिजे. उपासना. अज्ञान आणि विकारांपासून दूर राहता आलं पाहिजे. देव आणि राक्षस हे बाहेर नाहीत. समर्थ या ओवीमध्ये सांगतात की देव आणि राक्षस हे बाहेर नसून ते आपल्याच वृत्तीचा भाग आहे. आपण कोणाला निवडायचं, आपण कोणाला निवडतो हे जास्त महत्त्वाचं. बघा पुढं, जाणता तो सकळास मान्य, नेणता तो अमान्य, जेणे करिता होई जे धन्य, तेची घ्यावे. जो जाणता आहे, ज्ञानी आहे, तो सर्वांना मान्यता आहे, आदरास पात्र आहे, कौतुकास्पद आहे. छत्रपती शिवाजी महाराज सकळास मान्य, रयतेचे राजे एकच छत्रपती शिवाजी महाराज. जाणता तो सकळा मान्य, नेणता होता अमान्य. आणि मग जो अज्ञानी आहे तो नाकारला गेलेला आहे, अमान्य केलेला आहे. म्हणून जे कसं आपल्याला धन्य बनवतं तेच आम्ही स्वीकारलं पाहिजे. जाणता म्हणजे मान्य, जाणता म्हणजे विवेकी, जाणता म्हणजे समजूतदार, जाणता म्हणजे योग्य वेळी योग्य निर्णय घेणारा, तो जाणता. आणि असा माणूस स्वतःचा आणि इतरांचंही भलंच करतो आणि त्याला समाजामध्ये आदर मिळालेला असतो आणि तो सर्वमान्य असतो. म्हणून अशा जाणत्या माणसाला, अशा ज्ञानी माणसाला कायम मान मिळतो, सन्मान मिळतो. आणि नेणता म्हणजे कसा, अमान्य. नेणता म्हणजे अज्ञानामध्ये अडकलेला,
विचार न करता वागणारा माणूस जो आहे तो नियंता आहे. चुकीचे निर्णय घेणारा, इतरांच्या विश्वासामध्ये अडकलेला आणि इतरांचा विश्वास ज्यांनी गमावलेला आहे, कुणी त्याच्यावरती विश्वास ठेवत नाही, तो नियंता आहे. म्हणून अज्ञानामुळे अपमान आणि दुर्लक्ष मिळतं. त्याचा सन्मान होतो का अज्ञानी माणसाचा? कधीच नाही. त्याला दुर्लक्षच केलं जातं. मग बघा, जेनी करिता होई जे धन्य. धन्य म्हणजे कसं? यशस्वी, आदरणीय, समाधानी असा तो. मग हे कशाने मिळतं? ज्ञानाने, विवेकाने आणि चांगल्या संगतीत राहूनच मिळणार आहे. म्हणजेच आम्ही धन्य होणार आहे, म्हणजे समर्थ बैठक. बघा, म्हणूनच जे आपल्याला उन्नत करतं ते स्वीकारावं. समर्थ बैठक स्वीकारावी, उपासना स्वीकारावी, मंगलाचरण स्वीकारावं. एक व्यक्ती आहे, तो विचारपूर्वक बोलतो आणि समजून घेतो, सर्व लोक त्याचा आदर करतात. आणि दुसरा आहे तो बाष्कळ आहे, विचार न करता बोलतो, चुकीचं वागतो, लोक त्याला टाळतात. फरक आहे जाणता आणि नेणता. लोक म्हणतात ते नियंत आहे, त्याला काही विचारलं तर ते काहीतरी वेगळंच सांगते. आणि मग गावामध्ये असा एखादा ज्येष्ठ व्यक्ती असतो, लोक त्याच्याकडे जातात आणि सल्ला घेतात. ते जाणते असतात, त्यांना सर्व गोष्टींची जाणीव असते. त्यांनी दिलेला एक सल्ला हा त्या अख्ख्या गावाचा निर्णय असतो बरं का. फरक कशात होता? जाणता आणि नेणता. बघा, गावामध्ये, समाजामध्ये मान जर मिळवायचा असेल तर ज्ञान पाहिजे, विवेक पाहिजे. आणि धन्य व्हायचं असेल तर योग्य तेच निवडलं पाहिजे. बघा ना, ज्ञान आणि विवेक हा आम्ही दैनंदिन जीवनामध्ये वाढवलाच पाहिजे. योग्य सवयी आचरणात आणल्याच पाहिजेत. विचार, योग्य विचार, सद्विचार हे स्वीकारलेच पाहिजेत. जे उन्नती देतं तेच निवडलं पाहिजे. शेवटी काय आहे? जाणता माणूस हा सर्वांना हवाहवासा वाटतो आणि अज्ञानी माणूस हा कुणालाही जवळपाससुद्धा नको असतो. अगदी तो स्वतःचा सुद्धा राहत नाही. बघा आता पुढं, साक्षपी शहाण्याची संगती तेने साक्षपी शहाणे होती, आळशी मूर्खाची संगती आळशी मूर्ख. ज्ञानी आणि समजूतदार लोकांची संगत केली तरी आपणही तसेच होतो, ज्ञानी होतो, शहाणे होतो. आणि आळशी आणि मूर्खांच्या संगतीमध्ये राहिलो तर आपणही तसेच होतो, आळशी मूर्ख. समर्थ सांगतात की साक्षपी म्हणजे कसा? अनुभवाने जगणारा, धडपड्या, विवेकाने जगणारा, प्रयत्नशील. आणि शहाणा म्हणजे कसा? समजूतदार, योग्य निर्णय घेणारा, तो शहाणा. अशा व्यक्तींच्या संगतीमध्ये राहिल्याने विचार शुद्ध होतात, जीवनाला दिशा मिळते आणि आत्मजागृती वाढते. म्हणून संत ज्ञानी यांचा सहवास म्हणजे प्रगतीचा मार्ग, उत्तमाचा मार्ग, उन्नतीचा मार्ग. आळसी मूर्खाची संगती. आळशी म्हणजे कोण? प्रयत्न न करणारा, वेळ वाया घालवणारा. मूर्ख म्हणजे विवेक न वापरणारा, अज्ञानात राहणारा, तो मूर्ख. अशा संगतीमध्ये आळस वाढतो, चुकीचे विचार येतात आणि जीवन अधपतत होते, अधोगतीला जाते. बघा ना पुढं, वाईट संगती म्हणजे हळूहळू होणारा नाश. वाईट संगतीमध्ये गेलेला कधी वर आलेला बघितलं आहे का? उन्नत झालेला मार्ग त्यांनी स्वीकारला असता तर त्याची उन्नती झाली असती. पण वाईट संगतीमध्ये जो आहे त्याचं कायम अधपतनच झालेलं आहे, तो अधोगतीलाच गेला आहे, तो रसा तळालाच केलेला आहे. एखादा मित्र असतो, एक विद्यार्थी असतो आणि अभ्यासू मित्रांमध्ये बसतो, त्याला यश मिळतं, त्याला प्रगती मिळते. आणि दुसरा मित्र आहे, तो आळशी मित्रांसोबत बसतो, त्याला अपयश मिळतं आणि तो मागे पडत राहतो. हा प्रभाव फक्त संगतीचा आहे. तू कोण होशील हे तुझ्या संगतीवरती ठरतं. तू यशस्वी होशील तर तू उत्तमांच्या संगतीमध्ये आहे. तू अपयशी झालायस म्हणजे नक्कीच तो चुकीच्या संगतीमध्ये आहे. ज्ञानी सकारात्मक लोकांची संगत करता आली पाहिजे. आळशी नकारात्मक लोकांची संगत टाळता आली पाहिजे आणि स्वतःही इतरांसाठी चांगली संगत बनवून राहता आलं पाहिजे. शहाण्यांच्या संगतीमध्ये शहाणपण येतं आणि मूर्खांच्या संगतीमध्ये मूर्खपण वाढत जातं. निर्णय आपला आहे. उत्तम संगतीचे फळ सुख, अधम संगतीचे फळ दुःख. आनंद सांडून या शोक कैसा घ्यावा. मग इथं समर्थ क्लिअर सांगतात की उत्तम संगतीचं फळ सुख आहे आणि वाईट म्हणजे अधम संगतीचे फळ हे कायम दुःख आहे. आनंद सांडून या शोक कैसा करावा. मग आनंद सोडायचा आणि दुःख काय घ्यायचं? शोक म्हणजे दुःखच घेऊ. उत्तमाची संगत म्हणजे सुख आहे, मन शांत होतं, सुख आहे. विचारांची शुद्धता आहे, सुख आहे. जीवनामध्ये समाधान आहे, सुख आहे. परिणाम काय आहे? परम आनंद मिळाला, आंतरिक आनंद मिळाला. कधी? उत्तमाची संगत.
जीवनाला स्थिरता आली उत्तमाची संगत, आध्यात्मिक प्रगती झाली उत्तमाची संगत. मग अधम संगती म्हणजे कोण? दुःख. दुर्जन नकारात्मक लोक, स्वार्थी लोकांची संगत मन अस्थिर करते, चुकीचे निर्णय घ्यायला भाग पडते, विकार वाढवते, व्यसन वाढवते. परिणाम काय? ताण, तणाव, असंतोष, दुःख. मग यातून काय झालं? आनंद सांडून या शोक कैसा घ्यावा. आणि समर्थांनी इथं जागृतीची हाक दिली आम्हाला. आनंद सांडून या शोक कैसा घ्यावा. मग सुखाचा मार्ग, सत्संगती, आनंदाचा मार्ग सोडून दिला. आणि मग तरी आपण वाईट संगत निवडतो, तेव्हा आपण काय केलं पाहिजे? स्वतःला विचारलं पाहिजे की स्वतःच आनंद सोडून दिला आहे आणि दुःख स्वीकारलं आहे, मग आता शोक कैसा घ्यावा. एक व्यक्ती सकारात्मक लोकांमध्ये बसतो, तो आनंदी राहतो, यशस्वी होतो. आणि दुसरी व्यक्ती नकारात्मक लोकांमध्ये राहतात, तणावग्रस्त असतो, दुःखी असतो. निवड कोणी करायची? तुम्ही आम्ही केली, स्वतःची निवड आहे. ते सकारात्मक लोकांकडे जायची निवड ही स्वतःचीच होती, नकारात्मक लोकांकडेही जायची जी निवड होती ती स्वतःचीच होती. समर्थ सांगतायत की उत्तमाच्या संगतीचे फळ हे सुख होतं, तो निर्णय तुझा होता उत्तमाच्या संगतीचा. अधम संगतीचे फळ दुःख, तो अधम संगतीला जाण्याचा निर्णय तुझाच होता आणि दुःखी झाला तो तूच झाला. मग आनंद सांडून या शोक कैसा घ्यावा. आनंद सांडून गेला आणि शोकामध्ये, दुःखामध्ये बुडाला. सुख हवे असेल तर सत्संग पाहिजे, समर्थ बैठक पाहिजे. आणि दुःख टाळायचं असेल तर काय करायचं? तर ते असत्संग, जो अधम संगत आहे ना, त्याचा त्याग करता आला पाहिजे, दुःख टाळायचं असेल तर. बघा, ऐसे हे प्रकट दिसे, जनामध्ये उदंड भासे, प्राणी मात्र वर्तत असे उभय योगे. मग हे वर जे सगळं निरूपण दिलेलं आहे, हे सर्व संगतीचे परिणाम समर्थांनी जेवढं सांगितलं हे स्पष्टपणे दिसत आहेत. लोकांमध्ये हे मोठ्या प्रमाणावरती अनुभवायला मिळतं. हे सर्व प्राणी मात्र, सर्व जीव हे दोन्ही प्रकारामध्ये असतात ना, दोन्ही उत्तम आणि अधम हे दोन्ही प्रकारामध्ये असतात. हे प्रत्यक्ष दिसतं, प्रगट दिसे. ऐसे हे प्रगट दिसे. प्रगट म्हणजे ते लपून राहिलं आहे का? प्रगट दिसते, समोर दिसते. आपण म्हणतो की वाया गेलं आहे पोरगं, दिसतंय की समोरासमोर. तुम्ही काय सांगताय? आमचं पोरगं सुपाऱ्याचं खांड खात नाही, अख्खी सुपारीच खाते, दिसतंय आम्हाला. प्रगटची दिसे, लपून राहिलेलं नाही. समर्थ काय सांगतायत की हे काय गूढ किंवा अदृश्य नाही आहे, है ना. उत्तमाची संगत सुख देते आणि अधमाची संगत हे दुःख देतं. हे काही अदृश्य आहे का? गूढ आहे का? काहीतरी वेगळं आहे का? नाही. आपण हे रोज पाहतोय. चांगल्या संगतीतली लोक ही शांत असतात, आनंदी असतात, तेजस्वी असतात. आणि वाईट संगतीतली लोक अस्थिर असतात, दुःखी असतात, ताणतणावाने ग्रस्त असतात. म्हणजे हे सत्य अनुभवातून स्पष्ट दिसतं. जनामध्ये उदंड भास आहे, समाजामध्ये हे मोठ्या प्रमाणावरती दिसून येते. काही लोक प्रगती करतात, उन्नती करतात, तर काही लोक अधोगतीला जातात, रसातळाला जातात. कारण एकच होतं, संगतीचा प्रभाव. आणि उभय योगे, मग उभय म्हणजे दोन हो. उभय योगे म्हणजे दोन्ही प्रकारचे. उभय म्हणजे कसं? सत्संग म्हणजे चांगली संगती, असत्संग म्हणजे वाईट संगती, उत्तमाची संगती आणि अधमाची संगती. मग प्रत्येक जीव कधी चांगल्या संगतीमध्ये असतो तर कधी वाईट संगतीमध्ये असतो. तुम्ही आम्ही बैठकीला यायच्या आधी आपल्या संगती कसल्या होत्या विचार करा, आणि आता कुठल्यात. मग त्याच्यानुसार वर्तन बदलत गेलं ना, त्याच्यानुसार वर्तन बदलत गेलं. समर्थांनी सांगितलं, काही मित्र असतात सकारात्मक, प्रेरणा देतात. काही मित्र असतात नैराश्य देतात, खाली खेचतात, अधोगती, अधपतन. बघा, काही लोक सकारात्मक वातावरणामध्ये राहतात, यशस्वी होतात. आणि काही लोक कायम निगेटिव्ह. हे होत नसते तुझ्या ज्यानं, तर होतच नाही. तू करूच नको, अर्जच करू नको, इंटरव्ह्यूलाच जाऊ नको, होत नाही तुझ्यानं, अपयशी झाला. बघा, हे सगळं आपल्या समोर रोजच्या रोज घडत असते. संगतीचा परिणाम हा सिद्धांत नाही, तो रोज दिसणारा अनुभव आहे. आपल्याला त्यासाठी आजूबाजूचं निरीक्षण केलं पाहिजे. पण कोणती संगती तुम्हाला वरती नेते हे ओळखता आलं पाहिजे. वरती म्हणजे कुठं वर नाही हो, उन्नतीच्या मार्गावरती, चांगल्या मार्गावरती, सद्गतीला. योग्य संगती जाणीवपूर्वकच निवडली पाहिजे. कारण हे जे जग आहे, हा जो समाज आहे, तो आरसा आहे. आपल्या संगतीनुसार त्याच्यामध्ये आपल्याला आपलं प्रतिबिंब दिसतं. आणि ते प्रतिबिंब कसं बदलतं आहे ना, हे जग बघत असतं.
आणि ते सांगत असतं. म्हणून समर्थ सांगते प्रगट दिसे, प्रगट दिसे, प्रगट दिसे. बघा पुढं, एका योगे सकळ योग, योगे सकळ वियोग, विवेक योगे सकळ प्रयोग करीत जावे. एक योग्य संगती, एक योग्य गुण सर्व माणसांचे योग म्हणजे लाभ मिळवून देतो. आणि एका चुकीच्या योगाने मग सर्व वियोग येतात. वियोग येणं म्हणजे तुटणं, बरं का, तुटणं, नुकसान होणं, ढासळणं. म्हणून विवेकाच्या योगाने सर्व व्यवहार म्हणजे प्रयोग करावेत. बघा थोडं थोडं घेऊया. एका योगे सकळ योग. एक चांगला योग म्हणजे कसं, योग म्हणजे एकत्र येणं, है ना. मग सद्गुरू आणि आपण एकत्र आलो, सद्गुरू चरण मिळालं, योग्य गुरु मिळाला, बरोबर. एका योगे सकळ योग, उत्तम योग आला, सद्गुरू मिळाले, सद्गुरूंचं मार्गदर्शन मिळालं आणि सद्गुरूंचा विचार मिळाला. यातून काय घडलं, जीवनामध्ये अनेक चांगले उत्तमाचे परिवर्तन दिसले, परिणाम दिसले, प्रगती आली, शांतता आली, समाधान आलं. आलं का नाही. म्हणून एक योग्य निवड आपलं संपूर्ण जीवन घडवते. घडवलं समर्थांनी आम्हाला बैठकीत बसवून, श्रवणामध्ये, उपासनेत घेऊन तुमचं आमचं जीवन घडवलं, उन्नतीच्या मार्गावरती नेलं. बघा आता, एका योगे सकळ वियोग. मग एक चुकीचा निर्णय, एक वाईट संगत, एक चुकीचा निर्णय, एक अविवेकी विचार, यातून संबंध तुटले, संधी गमावल्या आणि जीवनात दुःख झाले. एक चुकीची निवड सर्व काही बिघडवून गेली. मग विवेके योगे सकळ प्रयोग. मग विवेकाच्या योगाने म्हणजे कसं, विचारपूर्वक निर्णय घेतल्यानंतर, योग्य अयोग्य ओळखल्यानंतर प्रत्येक कृती, प्रत्येक निर्णय, प्रत्येक संबंध विवेकानेच होतो. विवेक हा जीवनाचा मार्गदर्शक आहे. समर्थांचा पुत्र आहे, तो जीवनाचा मार्गदर्शक आहे. बघा ना, एक योग्य निर्णय आणि करिअर घडतं, आणि एक चुकीचा निर्णय त्याला आयुष्यभर संघर्ष करायला लावतो. एक संगती उत्तमाची उन्नती आणि एक संगती वाईटाची अधोगती. निर्णय आपला आहे, विवेकाचा वापर कसा केला आहे. योग्य निर्णय, एक योग्य निर्णय, फक्त एक, जीवन घडवतो, आणि एक चुकीचा निर्णय जीवन बिघडवतो. म्हणून काय आवश्यक आहे, विवेक. निर्णय घेण्यापूर्वी विचार करा. संगती आणि मार्ग निवडताना अखंड सावध राहा आणि प्रत्येक कृतीमध्ये विवेकाचा यथायोग्य वापर करा. समर्थांचा हाच संदेश आम्हाला दैनंदिन जीवनासाठी. योग जर योग्य असेल ना, योग योग्य असेल तर जीवन उंचावतं, आणि वियोग जर चुकीचा असेल तर जीवन ढासळतं, कोसळतं. आणि या दोन्हींवरती नियंत्रण कोणाचं असतं, विवेकाचं असतं. बघा पुढची ओवी. अवचित्य सांकडीत सापडल्या, तेथून पाहिजे निघाले, निघून जाता झाले परम समाधान. अचानक अवचिते सांकडीत पडिल, अचानक एखाद्या संकटात अडकला, पडला, तेथून पाहिजे निघाले, तर तिथून बाहेर पडता आलं पाहिजे. निघून जाता झाले परम समाधान. आणि मग एकदा बाहेर पडलं की खूप समाधान मिळतं, खूप मोठं समाधान येतं ना. कधीतरी आयुष्यात असा प्रसंग येतो, खूप मोठी अडचण येते, आणि त्या अडचणीमध्ये तो अडकतो आणि तिथून तो बाहेर पडायला लागतो. एकदा का त्यातून बाहेर पडला की त्याला एक आत्मिक समाधान मिळतं. समर्थ काय सांगतात बघा. अवचिते सांकडीत पडल्या. अवचित म्हणजे नकळत असेल, अचानक आहे, आणि सांकडी म्हणजे अडचण, संकट, चुकीची अवस्था. मग जीवनामध्ये वाईट संगती आली, चुकीचे निर्णय आले, विकार आली, व्यसनं आली, यामध्ये माणूस नकळत अडकत गेला. म्हणजे कसा, अवचिते सांकडीत पडिल्या, तेथून पाहिजे निघाले. मग महत्त्वाचं काय की मी अडकलोय हे ओळखणं महत्त्वाचं आहे, आणि तिथून बाहेर पडणंही तितकंच महत्त्वाचं आहे. मग अनेक लोक काय करतात, चूक ओळखतात पण तिथंच राहतात. हे टाळलं पाहिजे. निघून जाता झाले परम समाधान. मग एकदा का आपण चुकीच्या मार्गातून बाहेर पडलो, वाईट संगती सोडल्या आणि योग्य मार्गावरती आलो की तेव्हा मन हलकं होतं, शांतता मिळते आणि आत्मसंतोष मिळतो. यालाच परम समाधान असे म्हणतात. मग समर्थ काय सांगतात की एखादा माणूस वाईट सवयीमध्ये अडकतो, तो नंतर जागा होतो
आणि त्या सवयी सोडतो, त्याचा परिणाम असा होतो की त्याचं आरोग्य सुधारतं, त्याचं मन शांत होतं आणि जीवन आनंदी होतं. मग चुकीत अडकला तरी हरकत नाही, पण त्यातून बाहेर पडता आलं पाहिजे. नकळतपणे चुकीत अडकला, ओके आहे, ॲक्सेप्टेबल आहे. तुला माहीत नव्हतं, अडकलास, ठीक आहे. अचानक अडकलास, ठीक आहे. आता बाहेर पडलं पाहिजे. पण त्यातून बाहेर पडलं पाहिजे, हा त्याच्यावरचा असलेला सर्वोत्तम उपाय. चूक ओळखायला शिकलं पाहिजे. अडचणीत अडकून राहिलं नाही पाहिजे आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन तिथून सुटलं पाहिजे. अडकणं ही चूक नव्हतीच, पण अडकून राहणं ही खरीच चूक होती. मग बाहेर पडलात की समाधान निश्चित आहे, है ना? मी अडकलो हे स्वीकार जास्त महत्त्वाचं आहे. एकदा का मी स्वीकारलं ना, की मी ह्या चुकीच्या संगतीमध्ये अडकलो आहे आणि हे अडकून राहणं ही माझी चूक ठरू शकते, तर मला इथून बाहेर पडता आलं पाहिजे. आणि मग तिथून तो बाहेर पडतो आणि त्यातून त्याला शाश्वत असं समाधान निश्चितपणे मिळतं. बघा पुढं, नाना दुर्जनांचा संग क्षणाक्षणा मनभंग, या कारणे काही रंग राखून जावे. मग समर्थ सांगतात की नाना दुर्जनांचा संग, विविध दुर्जन वाईट लोक यांच्या संगतीमुळे क्षणोक्षणी मन खचत चाललंय, तुटत चाललंय. म्हणून स्वतःचा थोडाफार चांगुलपणा म्हणजे स्वतःचा रंग, या कारणे काही रंग राखून जावे, जपून ठेवला पाहिजे, जपून ठेवला पाहिजे स्वतःच्या क्वालिटी. नाना दुर्जनांचा संग, दुर्जन म्हणजे नकारात्मक विचार करणारे, दोष दाखवणारे, वाईट सवयी लावणारे, व्यसनं लावणारे, अशा लोकांची संगत बाहेरून आकर्षक वाटते हो. लय भारी असतात अशी व्यक्ती दिसायला, लय गोळमाट बोलते ती, पण लय हानिकारक आहे. रसा तळालाच नेते ती. क्षणक्षणा मनभंग मनाची तूट होते. आत्मविश्वास कमी होत जातो, शांतता हरवते, स्थैर्य हरवतं. मग ह्या दुर्जनांच्या संगतीचा परिणाम हळूहळू होतो. प्रत्येक क्षणी मनावरती आघात म्हणजे हा दुर्जनांचा संग आहे. म्हणजे काय, मन एकदम नाही तर रोज थोडं तुटत असतं, रोज थोडं मरत असतं. म्हणून काही रंग रोखून जावे. रंग म्हणजे काय, आपला चांगुलपणा, आपली मूल्य, आपली संस्कृती, आपली शुद्धता. काय केलं पाहिजे, पूर्णपणे बिघडू नये. स्वतःचं चांगुलपण हे कायम जपता आलंच पाहिजे. स्वतःच्या क्वालिटीज ह्या जपता आल्याच पाहिजेत. म्हणजे वाईट वातावरणात असलो तरी स्वतःला हरवू द्यायचं नाही. बघा ना, ऑफिसामध्ये, मित्रपरिवारामध्ये नकारात्मक लोक सगळीकडे असतात. त्यांना आपण टाळू नाही शकत. सतत टीका करणं, सतत नकारात्मक बोलणं, अशी मंडळी असतात. जर आपण ह्या लोकांमध्ये गुंतलो तर आपलं मन कायम खचत राहतं, तुटत राहतो आपण. पण जर आपण त्या लोकांमध्ये राहूनही स्वतःला जपलं तर आपण स्थिर राहतो. आपल्या क्वालिटीज आपण मेंटेन ठेवल्या पाहिजे. वाईट संगती मनाला हळूहळू तोडते, म्हणून स्वतःचा चांगुलपणा जपणे आवश्यक आहे. दुर्जनांची संगती ओळखता आली पाहिजे, मनावरती त्याचा परिणाम होऊ दिला नाही पाहिजे आणि स्वतःची मूल्य, स्वतःचे संस्कार आपण स्वतःच जपले पाहिजेत. कारण जग बदलणार नाही. ह्या जगामध्ये सकारात्मक, नकारात्मक, हौसे गौसे नवसे असे सगळ्या प्रकारचे लोक राहणार आहेत. पण त्या जगामध्ये स्वतःचा रंग, स्वतःचं अस्तित्व, स्वतःच्या क्वालिटी ह्या मेंटेन ठेवता आल्या पाहिजेत. हीच खरी शहाणपणाची खूण आहे. बघा आता पुढं, शहाणा यत्न त्याचा गुणे, पाहो जाता काय ऊणे, सुख संतोष भोगणे, नाना श्लाघ्यता. मग शहाणा जो आहे ना, जो विवेकी मनुष्य आहे, त्याच्या गुणानुसार तो योग्य प्रयत्न करतो, म्हणून त्याच्या आयुष्यात काहीही कमी राहत नाही. तो सुख आणि समाधान अनुभवतो आणि त्याची सर्वत्र श्लाघ्यता म्हणजे प्रशंसा म्हणजेच कौतुक होते. शहाणा यत्न त्याच्या गुण. शहाणा म्हणजे विवेकी, समजूतदार असणारा मनुष्य, अनुभवातून शिकणारा मनुष्य म्हणजे शहाणा. तो आंधळेपणानं नाही तर आपल्या गुणानुसार, क्षमतेनुसार प्रयत्न करत असतो. म्हणजे योग्य प्रयत्न अधिक योग्य दिशा म्हणजे शहाणपण. पाहो जाता काय होणे, असा माणूस अतिलोभी नसतो आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये तो समाधानीच असतो. त्यामुळे त्याला काहीही कमी वाटत नाही आणि त्याच्या जीवनामध्ये पूर्णत्वाची भावना नेहमी जागृत असते. बाह्य संपत्तीपेक्षा आंतरिक समाधान हे अधिक महत्त्वाचं असतं. सुख संतोष भोगणे. खरा आनंद कुठे आहे? विवेकी जीवनामध्ये आहे. खरा आनंद कुठे आहे?
योग्य प्रयत्नांमध्ये आहे. आणि मग अशा माणसाला मानसिक शांतता मिळते, स्थिरता मिळते, समाधान मिळते आणि हे नैसर्गिकपणे मिळतं, जास्त वडाताण करायला लागत नाही. नाना श्लाघ्यता. मग असा जर कोणी मनुष्य असेल ना, तर त्यांना श्लाघ्यता म्हणजे त्याचं कौतुक होतं, त्याची प्रशंसा होते, त्याला मान-सन्मानसुद्धा मिळतो आणि समाजात अशाच व्यक्तीचा आदर केला जातो आणि त्याचीच उदाहरणं अनेकांना मिळतात. तो एक आदर्श बनतो. कारण तो केवळ यशस्वी नसतो, तर तो संतुलित आणि समाधानी जीवनाचं मूर्तिमंत उदाहरण असतो. बघा ना, 2 व्यक्ती आहेत. एक व्यक्ती अविचाराने धावते, तर त्याला तणाव मिळतो, ताण मिळतो, असंतोष मिळतो आणि दुसरा व्यक्ती आहे ना, तो विचारपूर्वक प्रयत्न करतो, त्याला शांतता मिळते, त्याला यश मिळतं. विवेक आणि योग्य प्रयत्न हाच फरक होतो दोघांमध्ये. विवेकी माणूस योग्य प्रयत्न करतो म्हणून त्याला समाधान मिळतं, सन्मान मिळतं. बरोबर आहे का? मग आपल्या गुणांची ओळख आपणच ठेवली पाहिजे. विचारपूर्वक प्रयत्न आपणच केले पाहिजेत आणि बाह्य यशापेक्षा आंतरिक समाधानही आपणच शोधलं पाहिजे. शहाणपण म्हणजे केवळ ज्ञान नाही हो. पुस्तकामधलं ज्ञान म्हणजे शहाणपण नाही आहे. तर योग्य वेळी योग्य निर्णय घेणे, योग्य प्रयत्न करणे आणि त्यातून सुख आणि समाधान मिळवणे हीच खरी शहाणपणाची व्याख्या आहे. बघा आता पुढं. आता लोकी ऐसे आहे, सृष्टीमध्ये वर्तत आहे, जो कोणी समजून पाहे त्यास घडे. आता या जगात असंच चालू आहे, है ना? असंच चालू आहे ना सगळं. आता लोकी ऐसे आहे, सृष्टीमध्ये वर्तत आहे आणि सृष्टीमध्ये हेच नियम कार्यरत आहेत. हे जे आत्ता आपण निरूपण श्रवण केलं ना 22 ओव्यांचं, असंच चालू आहे सगळीकडे आणि सृष्टीमध्ये हेच नियम कार्यरत आहेत. जो कोणी हे समजून घेतो, समजून पाहतो, त्यालाच हे सगळे योग्य परिणाम म्हणजे फळं मिळत असतात. आता लोकी ऐसे आहे, हे काही नवीन नाही आहे. हा जगाचा नियमच आहे. संगतीचा परिणाम, विवेकाचं महत्त्व, कर्मानुसार फळं, हे सगळं असंच चालत आलेलं आहे. नेहमी असंच चालू राहिलेलं आहे. सृष्टीमध्ये वर्तत आहे. सृष्टीमध्ये जे नियम आहेत, जे पेरलं तेच उगवलं आहे. जशी संगती तसाच परिणाम, जसं विचार तसंच जीवन आहे. तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. हे नियम कुणासाठीही बदलत नाहीत. जो कोणी समजून पाहतो, जो कोणी समजून पाहतो. इथे मुख्य मुद्दा आहे समजून पाहणं. म्हणजे काय हो? समजून पाहणे म्हणजे केवळ ऐकणं का? नाही. तर अनुभवातून जाणणं म्हणजे समजून घेणं. विवेकाने निरीक्षण करणं म्हणजे समजून घेणं. आणि जो व्यक्ती जागरूक आहे, विचार करतो, तोच खरा हे सगळं समजतो. त्यास घड्या. मग ते घडणं म्हणजे काय? यश मिळणं, योग्य फळ मिळणं, सुंदर जीवन बनवणं म्हणजे घडणं आहे. का? कारण तो सृष्टीच्या नियमानुसार वागतो म्हणून हे सगळं घडते. म्हणून त्याला यश मिळतं, म्हणून त्याला योग्य फळ मिळतं आणि त्याचं जीवन सुंदर काय? कारण तो सृष्टीच्या नियमाने चालतो. जर आपण रात्रभर जागे राहिलो आणि दिवसा झोपलो, आपण सृष्टीच्या नियमाच्या विरुद्ध जर वागलो, ॲसिडिटी होईल, शरीरावरती त्याचे परिणाम दिसतील, डोळ्यावरती परिणाम दिसतील, सगळं उलटं होऊन जाईल. सृष्टीच्या नियमानुसार वागलं तरच काय आहे? व्यवस्थित आहे. 2 मित्र आहेत. एक विचार न करता जगतोय, वारंवार चुकाच होतात त्याच्याकडून आणि एक काय करतोय? निरीक्षण करतोय, कसं आहे, काय आहे, स्वानुभवातून आहे, दुसऱ्याच्या अनुभवातून तो निरीक्षण करतोय. त्याला प्रगती आहे. फरक काय आहे? समजून पाहणं. बरोबर आहे का? जगाचे नियम जर एकदा समजून घेतले तर जीवन आपोआप योग्य मार्गावरती जातं. जीवनाकडे जागृतपणे पाहता आलं पाहिजे, अनुभवातून शिकता आलं पाहिजे, सृष्टीचे नियम ओळखता आले पाहिजेत आणि त्यानुसार वागता आलं पाहिजे. कारण हे जग बदलत नाही, जगातले नियम बदलत नाहीत. पण जो ह्या सर्वाला समजून घेतो ना, त्याचं जीवन मात्र नक्की बदलतं. बघा पुढं. बहुरत्न वसुंधरा, जाण जाणो विचार करा, समजल्या प्रत्ययो अंतरा माझी येतो. मग ही पृथ्वी अनेक रत्नांनी भरलेली आहे, बहुरत्न वसुंधरा. पण त्यासाठी जाणून, समजून, विचार करून घ्यावा लागतो. आणि एकदा का हे सगळं समजलं की त्याचा अनुभव प्रत्यय अंतःकरणामध्ये येतो. बहुरत्न वसुंधरा, बहुरत्न. वसुंधरा म्हणजे पृथ्वी, बहुरत्न म्हणजे अनेक मौल्यवान गोष्टी. याचा अर्थ असा आहे की या जगामध्ये ज्ञान, संधी, सद्गुण, सत्संग हे सगळे रत्न आहेत. तुम्हाला काय वाटलं? रत्न म्हणजे हिरे, माणिक, पाचू ते वाले रत्न नाही हो.
ज्ञान हे रत्न आहे, संधी हे रत्न आहे, सद्गुण हे रत्न आहे, सत्संग उत्तमाचं गुण, समर्थ बैठक, उपासना, श्रवण ही रत्न आहेत. पण ते सर्वांना दिसत नाही. काही दिसणाऱ्या आहेत गोष्टी, ही रत्न सर्वांना दिसतात का? दिसलंय का हे रत्न? उपासना दिसली का कोणाला आजपर्यंत? श्रवण दिसलंय का कोणाला आजपर्यंत? जाणा जाणो विचार करा. मग जाणा जाणो म्हणजे कसं? जागरूकपणे खोल गूढ विचार केल्यानंतर, निरीक्षण केल्यानंतर, चिंतन केल्यानंतर, विवेकाने पाहिल्यानंतर आम्हाला समजलं की ही रत्न शोधायला खाणावं लागलं नाही, तर फक्त विचार करावा लागला. आणि समजल्या प्रत्ययो अंतरी येतो. मग समजल्यानंतर प्रत्ययाला कुठं? अंतरी, अंतःकरणामध्ये जाणीव निर्माण झाली. सत्य समजलं, समर्थ मिळालेत. आणि हे जे तुमच्या आमच्यामध्ये झालेलं परिवर्तन आहे, हे श्रवण नावाच्या रत्नाच्या परिस्पर्शामुळे ह्या आयुष्याचं सोनं झालं. बरोबर आहे का? बघा, आपण फक्त वरवरून पाहिलं असतं, ह्या ओवीला, ह्या श्रवणाला, या बैठकीला फक्त वरवरूनच पाहिलं असतं, आपल्याला काहीच मिळालं नसतं. पण जेव्हा आपण खोल विचार केला, तेव्हा आम्हाला कळालं की अरे, बैठक म्हणजे रत्न आहे, श्रवण म्हणजे रत्न आहे, उपासना म्हणजे रत्न आहे. आणि त्या रत्नाच्या स्पर्शामुळे, परिस्पर्शामुळे ह्या गंजलेल्या लोखंडाचं सोनं झालं. आणि ही संधी तुम्हा आम्हाला कधी दिसली? हा विचार तुम्हा आम्हाला कधी पटला? जेव्हा विवेक आला, जेव्हा आपण हे सगळं खांदत बसलो नाही. हो, ही रत्न शोधायला आपण कुठं खांडलं का? नाही. फक्त ज्ञानाने, विवेकाने पाहिलं आणि कळालं की हे सुद्धा उत्तमाचं रत्न आहे. मग जगात खूप काही मौल्यवान आहे, खूप काही. पण ते ओळखण्यासाठी विवेक आणि विचार आवश्यक होता. तो समर्थांनी दिला. हो, म्हणून कळालं हे जीवन मौल्यवान आहे, प्रत्येक श्वास मौल्यवान आहे. अजपा निरूपण नाम या समासामध्ये समर्थांनी सांगितलं 21,600 वेळा तुम्ही आम्ही सोहम सोहमचा जाप करतोय. किती मौल्यवान ज्ञान होतं, समर्थांनी जाणीव करून दिली. इतरत्र कुठंही एवढं मौल्यवान ज्ञान कुणी देत नाही. ते रत्न म्हणजे श्री समर्थ बैठक आहे. बघा, वरवरून पाहिलं नाही, खोल विचार केल्यानंतर समजलं. श्रवण जर वरवरून केलं असतं तर आम्ही सिरियसली घेतलं नसतं. श्वास येतोय जातोय, ये नका जाय नका, आता काय ती येतंय जाते, काय करायचं त्याला, असं नव्हतं ते. प्रत्येक गोष्टीमध्ये समर्थांनी आपल्याला सूक्ष्मपणे बघण्याची संधी निर्माण करून दिली. ज्ञानाला अनुभवामध्ये बदलण्याचा समर्थांनी प्रयत्न करून दिला. हे जग जे आहे, जी वसुंधरा आहे ना, ही रत्नांनी भरलेली आहे. पण जाणत्या माणसालाच ती रत्न दिसतात. तुम्हा आम्हाला समर्थांनी तुम्हा आम्हाला नेणिवेतून जाणीवेकडे आणलं, म्हणून हे रत्न आहे हे समजलं. आणि मग ती समज आली, ते जाणते पण आल्यानंतर समजलं. ते सगळे अनुभव कुठे आले माहिती आहे का? अंतःकरणामध्ये आले. तुम्ही आम्ही काही ते रत्न घरी नाही घेऊन गेलो. अंतःकरणामध्ये अंतःकरण शुद्धीकरण झालं, आत्मजागृती झाली. मोक्ष म्हणजे काय हे कळालं, मुक्ती म्हणजे काय हे कळालं. तुम्ही आम्ही आता मुमुक्ष झालो की नाही? तुम्ही आम्ही आता सक्षम झालो की नाही? किती खचलो होतो आपण बैठकीला येण्याच्या आधी. आणि आता समर्थांनी सामर्थ्य दिलं, बळ दिलं. बघा आता पुढची उभी, दुर्बळ आणि संपन्न, वेडे आणि व्युत्पन्न, हे अखंड दंडायमान असं तची असे. मग समर्थांनी दाखवलं दुर्बळ आणि संपन्न. काही लोक दुर्बळ असतात, काही लोक संपन्न असतात. वेडे आणि व्युत्पन्न, काही लोक अज्ञानी असतात, वेडे असतात, काही लोक ज्ञानी असतात, व्युत्पन्न असतात. आणि हे द्वंद्व आहे. हे अखंड दंडायमान असं त्याचे असते. आणि हे द्वैत अखंड चालू आहे, ते कधी थांबलं आहे का? बघा, दुर्बळ आणि संपन्न. समाजात काही लोक दुर्बळ आहेत, शक्तिहीन आहेत, तर काही सामर्थ्यवान आहेत, संपन्न आहेत. काही लोक गरीब आहेत, काही लोक श्रीमंत आहेत. मग हा फरक कुठला आहे? हा फरक आहे कर्मांचा, हा फरक आहे विचारांचा, हा फरक आहे संगतीचा, हा फरक आहे प्रयत्नांचा. मग इथं मुख्य मुद्दा काय माहीत आहे की ही विविधता नैसर्गिक आहे. वेडे आणि व्युत्पन्न, वेडे म्हणजे अज्ञानात जगणारे आणि व्युत्पन्न म्हणजे ज्ञानी विवेकी लोक. मग काही लोक विचार न करता जगतात आणि काही लोक विवेकाने वागतात. त्यामुळे काय होतं, त्यांच्या जीवनाची गुणवत्ता ठरते आणि ती बदलत राहते. अखंड दंडायमान, दंडायमान म्हणजे सतत उभं असलेलं, सतत चालू असलेलं. याचा अर्थ असा आहे की हे जे द्वैत आहे ना,
दुर्बल आणि संपन्न, वेडे आणि व्युत्पन्न हे द्वैत कायम राहणार आहे, याच्याबद्दल काही संदेह नाही. आणि जगात नेहमीच हा फरक राहणारही आहे. काही वेडे राहणारच आहेत, काही शहाणे राहणार आहेत, काही दुर्बल राहणार आहेत, काही संपन्न राहणार आहेत. सर्वच लोक समान स्थितीत कधीच नसतात. हा निसर्गाचा नियम आहे. असतची असे हा निसर्गाचा नियम आहे, तो बदलणार नाही. म्हणून तक्रार करून उपयोग नाही, समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. आपण पाहतो एक जण खूप यशस्वी होतो आणि दुसरा मात्र फक्त संघर्षच करत असतो. कारण तो जो पहिला आहे तो विचारपूर्वक वागतो आणि दुसरा मात्र बेफिकीर असतो. तुम्हा आम्हाला समर्थांनी विचारी बनवलं, तुम्हा आम्हाला समर्थांनी सावध बनवलं. म्हणून आम्ही काय झालो आहे आता, जीवनाचा आनंद घेतो आहे, जीवनामध्ये यशस्वी आहोत. आधी आपण बेफिकिरीमध्ये होतो, बेसावध होतो, नेनिवेमध्ये होतो. म्हणून आम्ही अखंड संघर्ष करत होतो, अपयशी होत होतो, व्यसनं करत होतो, विकारांमध्ये अडकलो होतो. या जगात नेहमीच दोन टोकं असणार आहेत. हे स्वीकारून आपण विवेकाने आपली दिशा ठरवली पाहिजे. तुलना करून दुःखी व्हायचं नाही आहे. समर्थांनी इथं दोन्ही दाखवलं, पण यात तुलना नव्हती. तुलना करून दुःखी व्हायचं नाही, तर स्वतःला सुधारण्यासाठी लक्ष द्यायचं, ज्ञानी आणि संपन्नतेकडे जाण्याचा प्रयत्न करायचा. कारण हे द्वैत टाळता येत नाही, पण त्या द्वैतात आपण कोणत्या बाजूला उभं राहायचं हे मात्र आपल्या विवेकावरती अवलंबून आहे. आणि समर्थ आपल्याला तेच सांगत आहेत. हे द्वैत टाळायचं नाही, फक्त तू कुठल्या बाजूला उभा राहतोय, दुर्बलतेच्या बाजूकडे की संपन्नतेच्या बाजूकडे, वेड्याच्या बाजूकडे का व्युत्पन्नतेच्या बाजूकडे, नेनिवेकडे की जाणीवेकडे, सावधतेकडे की बेसावधतेकडे, तू ठरव विवेकाने, समर्थ सांगतात. बघा आता पुढं, एक भाग्य पुरुष मोडितो, एक नवे भाग्यवंत होती, तैसेच विद्या व्युत्पत्ती होत जाते. काही भाग्यवान लोकांची स्थिती खालावत जाते, तर काही नव्याने लोक भाग्यवान बनत जातात. त्याचप्रमाणे विद्या म्हणजे ज्ञान देखील वाढत जाते आणि पसरत राहते. बघा, एक भाग्य पुरुष मोडती, एखादा भाग्यवंत असतो, खूप मोठा असतो, यशस्वी असतो, संपन्न असतो, उंचावलेला असतो, पण अहंकारामुळे, चुकीच्या निर्णयामुळे, विवेक गमावल्यामुळे तो खालावत जातो, मोडून जातो. आणि दुसरा कोण असतो? एक नवे भाग्यवंत होती, आणि मग दुसरा असतो तो प्रयत्नशील असतो, साधा असतो, विवेकी असतो, स्वतःच्या निर्णयावरती ठाम असतो आणि सातत्याने प्रगती करणारा असतो. तो हळूहळू प्रगती करत भाग्यवंत होतो. समर्थ सांगतात की भाग्य हे स्थिर नसतं, भाग्य हे सुद्धा बदलत राहतं. तैसीची विद्या व्युत्पत्ती होत जाते. विद्या व्युत्पत्ती म्हणजे ज्ञानाचा प्रसार आणि प्रचार वाढत जातो. एक व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे, दुसऱ्या व्यक्तीकडून तिसऱ्या व्यक्तीकडे हे सतत वाढत जातं आणि यातून जो शिकतो तोच पुढे जातो. म्हणजे ज्ञान हा जिवंत झरा आहे. ज्ञान हे जिवंत वाहणारा अखंड प्रवाह आहे. समर्थ सांगतात, आपण पाहतो बघा, काही लोक श्रीमंत असतात आणि नंतर ती रसातळाला जातात, गरीब होतात. आणि काही सामान्य लोक असतात, ते मोठे यश मिळवतात, श्रीमंत होतात. हे लोक आणि नवीन लोक जे आहेत ना, हे नवीन नवीन कला कौशल्य शिकून पुढं जातात. आणि एखादा व्यक्ती नवीन नवीन कला कौशल्य शिकत नाही आणि नंतर तो काय होतो, त्याची फरफट होते. मग विवेक अधिक प्रयत्न अधिक ज्ञान, हा जो फरक आहे ना, विवेकाने राहणं, प्रयत्नशील राहणं, अपडेट राहणं, AI आलं, ChatGPT आलं, हे शिकून घेतलं पाहिजे, तरच आम्ही आपले जॉब टिकवू शकू. नाहीतर जुन्याच टेक्नॉलॉजीवरती काम करत असू तर आपण मोठे होणार नाही, पुढं जाणार नाही, फेकले जाऊ आपण. भाग्य कायमचं नसतं, ते बदलत राहतं. ज्ञानाचा प्रवाह अखंड आणि सतत चालू असतो. समर्थ सांगतात, यश मिळालं तरी अहंकार करायचा नाही, सतत नवीन नवीन गोष्टी शिकत राहायच्या, स्वीकारायचं. जे बदल होत आहेत ना मार्केटमध्ये, नवीन काय आलं, ChatGPT आलं, नवीन काय केलं, जनरेटिव्ह AI आलं, नवीन काय आलं, क्लाउड टेक्नॉलॉजी आली, हे स्वीकारलं पाहिजे आणि त्यानुसार स्वतःला घडवलं पाहिजे. भाग्य येतं आणि जातं, पण जो ज्ञान आणि विवेकाला धरतो तोच खऱ्या अर्थाने स्वतः उंचावतो. बघा, एक भरे एक रीते, रीते मागुण भरते, भरते ही रीते होते काळांतरी. समर्थ सांगतात, कधी कधी काही गोष्टी भरलेल्या असतात, समृद्ध असतात, नंतर त्या काही वेळाने रिकाम्या होत असतात. आणि जे रिकामं झालेलं आहे ते सुद्धा पुन्हा भरत असतं आणि भरलेलं देखील काळानुसार रिकामं होतं. मग इथं समर्थ काय सांगतात, एक भरे एक रीते. जीवनामध्ये सुखाने भरलेलं असतं, ते दुःखाने रितं होतं.
आधी संपत्तीनं भरलेलं असतं, नंतर अभावाने रितं होतं. म्हणजे काय, सगळं एकाच अवस्थेत कायम राहत नाही, अजिबात नाही. प्रकृतीचा नियम आहे, सृष्टीचा नियम आहे. रिते मागुते भरते. मग जे रिकामं होतं, जिथं अपयश होतं, अभाव होता, कमीपणा होता, तिथं प्रयत्न, वेळ आणि विवेक याच्यामुळे पुन्हा त्याच्यामध्ये उन्नती आली. पुन्हा ते भरलं, यशाने भरलं. अभाव कायमचा नसतो. भरतेही रिते होते. मग भरलेलं म्हणजे यश, संपत्ती, सुख हे सुद्धा काय केलं, अहंकारामुळे, दुर्लक्ष केल्यामुळे, काळामुळे ते सुद्धा कमी झालं. भरलेलं होतं तेही रिकामं झालं. इथं समर्थ सांगतात, यशही कायमचं नसतं, काळांतरी. आणि हे सगळं कशामुळे झालं, काळ, द टाईम. आणि काळ बदलतो. आम्ही म्हणतो बघा, कोविड काळ, कोविडच्या काळात असं झालं, तसं झालं. मग आज तो कोविडचा काळ राहिला का? नाही, निघून गेला. हे काळाची ताकद आहे. काळ सर्व काही बदलतो, कोणालाही स्थिर ठेवत नाही. परिवर्तन हा निसर्गाचा, सृष्टीचा, प्रकृतीचा नियम आहे. तो आम्ही स्वीकारला पाहिजे. आपण पाहतो, एखादा गरीब सततच्या प्रयत्नामुळे, विवेकामुळे, धैर्य, संयम याच्यामुळे तो श्रीमंत होतो. आणि एखादा श्रीमंत असतो, तो त्याच्या अहंकारामुळे काय होतो, गरीब होऊन जातो. मग जीवनामध्ये असलेला आनंद आणि जीवनामध्ये असलेली संकट हे सगळं तात्पुरतं आहे, क्षणिक आहे. जीवनात काहीही कायमचं नसतं, ना अभाव ना संपन्नता. हेच या ओवीचा गाभा आहे. वाईट काळात निराश व्हायचं नाही आणि चांगल्या काळामध्ये अहंकार करून माजायचं नाही. प्रत्येक परिस्थितीमध्ये स्थिर राहायचं, स्थितप्रज्ञ राहायचं. रिकामं पण भरतं आणि भरलेलं सुद्धा रिकामं होतं. काळाच्या या खेळात काही स्थिर नसतं. तोच खरा ज्ञानी आहे. ह्याला जे समजलं तोच खरा ज्ञानी. ऐसी हे सृष्टीची चाली, संपत्ती दुपारची सावले, वायसा तरी निघून गेली हळूहळू. ही सृष्टी अशीच चालते. आणि संपत्ती ही दुपारच्या सावलीसारखी असते, क्षणिक असते. आणि आयुष्य म्हणजे वय देखील हळूहळू निघून जाते. घडीने घडी काळ आयुष्याने होते, देहांती तुला कोण सोडू पाहत. ऐसी हे सृष्टीची चाली, हा निसर्गाचा नियम आहे. काहीही कायमचं नाही, सर्व काही बदलतं आहे. आणि म्हणून याला विरोध नसतो करायचा. फक्त हे समजून घ्यायचं असतं की सगळं काय आहे, परमनंट नाही आहे, हे बदलत राहणार आहे. मग ह्याला विरोध नाही करायचा. संपत्ती दुपारची सावली, कितीही सुंदर उपमा दिली बघा समर्थांनी संपत्तीला. दुपारची सावली म्हटलंय. ती क्षणात बदलते, कधी लहान असते, कधी मोठी होत असते. संपत्ती, पैसा, वैभव हे स्थिर नसतो कधी. संपत्तीचा गर्व कधी करूच नाही, कारण ती संपत्ती टिकणारी नाही आहे, ती काही शाश्वत नाही, ते नश्वरच आहे. जे मोजता येतं ना ते नश्वर आहे. आम्ही संपत्ती मोजू शकतो, म्हणजे ते नश्वर आहे. वय म्हणजे काय, आयुष्य. आयुष्य म्हणजे काय, तारुण्य. हे थांबलं का? नाही थांबलं. घडी नाही घडी काळ आयुष्याने येतो आणि सतत हे पुढं सरकत गेलं. आपल्याला ते जाणवत नाही, पण जीवन मात्र हळूहळू संपत चाललेलं आहे, हळूहळू. आणि हे काही एकदम होत नाही. वय वाढलं हळूहळू, शरीर बदललं हळूहळू, परिस्थिती बदलली हळूहळू, आणि सगळं हळूहळू आणि नकळत घडलं. म्हणजे परिवर्तन हे शांतपणे घडत असतं. आपण पाहतो, आज श्रीमंती आहे, उद्या नाही. आज तरुण आहोत, काही वर्षांनी आपण तरुण राहणार नाही, वृद्ध होणारच आहोत. आणि हे सगळं हळूहळू घडत आहे, नकळत घडत आहे. संपत्ती आणि आयुष्य हे दोन्हीही क्षणभंगूर आहेत, म्हणून त्याच्यामध्ये जास्त आसक्त व्हायचं नसतं. पैशावरती गर्व करू नये, वेळेचं महत्त्व ओळखावं आणि आयुष्य अर्थपूर्ण जगावं. संपत्ती ही दुपारची सावली आहे. जशी दुपारची सावली क्षणात बदलते, तशी संपत्ती आणि आयुष्य हे सुद्धा बदलून जातं. म्हणून विवेकाने आणि सजगतेने जगणे हाच खरा उत्तमाचा मार्ग आहे. बघा पुढं, बाळ तारुण्य आपुले, वृद्धव्य प्रचितीस आले, ऐसे जाणून सार्थक केले, पाहिजे कोणी एके. आपलं बालपण आणि तारुण्य निघून जातं आणि शेवटी वृद्धत्व येतं, हे निश्चित आहे. हे समजून जीवन सार्थ केलं पाहिजे, अर्थपूर्ण केलं पाहिजे. कुणीतरी असं करायला पाहिजे, कोणीतरी असं करायला हवं आहे, असं नसतं ते. बघा आता पुढं, बाळ तारुण्य आलं, बालपण आणि तारुण्य आलं की नाही, आनंदात आणि अज्ञानात आणि उत्साहात काय झालं, निघून गेलं. पण ते कायम राहिलं का? बालपण कायम टिकलं का? नाही. तारुण्य पण कायम टिकलं का? नाही. म्हणजे जीवनाच्या सुरुवातीचा काळ आपला निसटून गेला ऑलरेडी. मध्ये बालपण होतो माझे मन हे अजाण, तरुणपणी संसारात गेले सर्व ध्यान.
वृद्धपण येता आली जागती महान. मग वृद्धाप्य प्रचितीस आले आणि शेवटी शरीर अशक्त झालं. अनुभव खूप आला आणि आता आयुष्याचा शेवट जवळ आला आणि प्रचिती आली, प्रत्यक्ष अनुभव आला, जाणीव झाली की आणि हे वृद्धत्व अटळ आहे, मृत्यू अटळ आहे, ऐसे जाणवणं. मग महत्त्वाचा भाग हे सगळं आधीच समजून घ्यायला पाहिजे होतं. बरोबर आहे का? जो व्यक्ती जीवनाचा प्रवास समजतो, वेळेचं मूल्य ओळखतो, तोच पुढे जाऊन योग्य पाऊल टाकतो. सार्थक केले पाहिजे. समर्थ काय म्हणतात? सार्थक म्हणजे जीवन हे अर्थपूर्ण जगता आलं पाहिजे. आध्यात्मिक प्रगती साधता आली पाहिजे. चांगली उत्तमाची कर्म करता आली पाहिजेत. मग काय करावं? वेळ वाया घालवू नये. जीवनाचं उद्दिष्ट ओळखावं. जीवन फक्त जगायचं नसतं, तर ते योग्य पद्धतीनं घडवायचं असतं. अनेक लोक आहेत बघा, तरुणपण मजेत घालवतात आणि नंतर पश्चाताप करतात. आणि काही लोक आहेत, लहानपणापासूनच सजग असतात, सावध असतात. त्यांचं जीवन मात्र योग्य मार्गावरती असतं. फरक फक्त जाणीवेचा होता. ज्याला जाणीव होती तो कायम अखंड सावध राहिला आणि ज्यांच्याकडे जाणीव नव्हती ते बेसावध राहिले. हाय तरुण तर घे व्यसनं करून, हाय तरुण तर घे व्यसनं करून, काहीतरी वाममार्गाला लागून, कुठली तरी बिडीकाडी कर, असलं नसतंय. बघा, जीवनाचे टप्पे ओळखून वेळेचं महत्त्व समजलं तरच जीवन सार्थक होतं. वेळेचं महत्त्व हे ओळखलंच पाहिजे. तरुणपण योग्य गोष्टींसाठीच वापरता आलं पाहिजे. उपासनेसाठी, श्रवणासाठी, श्रीसेवा, दास्यभक्तीसाठीच तरुणपणामध्ये असलेली शक्ती त्याच्यामध्ये सार्थ केली पाहिजे आणि आयुष्याला अर्थपूर्ण बनवता आलं पाहिजे. बालपण आणि तारुण्य निसटून जातं, वृद्धपण येणारच आहे, पण जो आधी जागा होतो, आधी सावध होतो, तोच जीवन सार्थ करतो. बघा, देह जैसे केले तैसे होतो, यत्ने केल्या कार्य साधते, तरी मग कष्टवते काय निमित्त. बघा, आपण जसं करतो तेच आपल्याला फळ मिळतं. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. समर्थसुद्धा सांगतात की जयाचा भावार्थ जैसा तयास लाभ तैसा. मग प्रयत्न केल्यास काम पूर्ण होतं. मग विनाकारण दुःख कष्ट का करायचं? देह जैसे केले तैसे होतो, हा कर्म नियम आहे, कर्माचा नियम आहे. जसं वागलं तसं, जे पेरलं ते उगवलं, जे वागलं तशीच फळं मिळणार आहेत, जे केलं ते मिळालं. हे जे देह आहे, हे जे जीवन आहे, हे आपल्या कृतीचं प्रतिबिंब आहे. आपल्या आणि हे जे जीवन आहे ना, हे आपल्या कर्मांनीच घडत असतं, बाकीच्या कर्मांनी घडत नाही. यत्न केल्या कार्य साधते. यत्न म्हणजे प्रयत्न, परिश्रम, सातत्य केलं की कार्य साध्य होणारच आहे. प्रामाणिकपणे प्रयत्न केले, योग्य दशा ठेवली की काय होणार आहे? ते प्रयत्न नक्की पूर्ण होणार आहे, काम नक्की पूर्ण होणार आहे, यश मिळणारच आहे. यशाचं रहस्यच आहे सातत्याने केलेले प्रयत्न. योग्य वेळी योग्य प्रयत्न केले की यश मिळतं. तरी मग कष्टावे ते काय निमित्त? मग इथं प्रश्न विचारला आहे. जेव्हा हे नियम स्पष्ट आहेत, प्रयत्न केल्यावर यश मिळतं, मग विनाकारण दुःखी का व्हायचं? तक्रार का करायची? निराशा, आळस, दोषारोप याला काहीही अर्थ नाही. जो विद्यार्थी अभ्यास करतो त्याला यश मिळतं, जो विद्यार्थी अभ्यास करत नाही तो अपयश होतो. जो व्यक्ती मेहनत करतो त्याला प्रगती मिळते आणि जो व्यक्ती आळस करतो त्याला मागे पडावं लागतं आणि त्याला संघर्ष करावा लागतो. बरोबर आहे का? जीवन आपल्या कृतीवरती अवलंबून आहे, म्हणून तक्रार न करता प्रयत्न करता आला पाहिजे. आपल्या कर्माची जबाबदारी घेता आली पाहिजे. सातत्याने प्रयत्न करता आले पाहिजेत. निराश न होता कृतीवरती लक्ष केंद्रित केलं पाहिजे. जसं कराल तसे मिळेल. प्रयत्न केल्याशिवाय काहीही मिळत नाही. मग दुःख करून वेळ घालवण्यापेक्षा कृती करणं हाच खरा उत्तमाचा मार्ग आहे. इति श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे जगज्जीवन निरूपणनाम समास 7वा. जय जय रघुवीर समर्थ. ओम श्री गुरुदत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. जय सद्गुरु.